सेमीकंडक्टरचं लेक्चर नंबर 3 आणि यामध्ये आपण कव्हर करणार आहोत वेगवेगळ्या टाईपचे डायोड्स, लाईट एमिटिंग डायोड, सोलार डायोड, फोटो डायोड, त्याच्यावर आलेले प्रश्न आणि त्याचबरोबर लॉजिक गेट्स. लेक्चर नंबर 4 ला मी पूर्ण ट्रान्झिस्टर कव्हर करणार आहे. ठीक आहे, मग आपलं सेमीकंडक्टर कंप्लीट होऊन जाईल. हे मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो, जर तुम्ही हे 4 लेक्चर केलेत तर तुमचे सीईटी जाऊ द्या, जेई मेन सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला प्रश्न सोडवता येतील. ठीक आहे, पण पेशन्स ठेवून करा. थेरॉटिकल टॉपिक आहे, थोडंसं डोकं लावावं लागतं. मी बऱ्याच लेक्चरचा पार्ट नीटसाठी थेअरीसाठी रेकॉर्ड केला होता. मी परत एकदा सांगतो, थोडीशी डेप्थ तुम्हाला दिसेल, पण त्यांनी तुम्ही हतबल होऊ नका, घाबरू नका, शांत डोकं ठेवा आणि व्यवस्थित त्याला पुढे पुढे जात राहा. एखादा मुद्दा नाही समजला त्याला साईडला करा, क्वेश्चन सॉल्व्हिंग बघा. क्वेश्चन सॉल्व्हिंग जमत असेल तर मग काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, पुढे जाऊ आपण. चला, 3 टाईपचे डायोड जे आहेत, फोटो डायोड, लाईट एमिटिंग डायोड आणि सोलार सेल. याच्यावर एखादा एमसीक्यू पडला तर पडू शकतो. ठीक आहे, महत्वाचे टॉपिक्स आहेत, छोटेसे टॉपिक आहे पण पटकन कव्हर करून टाकू. सगळ्यात पहिले हे मोडतात कुठल्या कॅटेगरीमध्ये? ऑप्टो इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस. सर ऑप्टो इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस काय? तर ऑप्टोचा अर्थ होतो लाईट आणि इलेक्ट्रॉनिक म्हणजे करंट. म्हणजे काय बेटा? लाईट आणि करंट यांचं जे इंटर कन्व्हर्जन आहे बरं का, असे डिव्हाइसेस जे लाईटला करंटमध्ये कन्वर्ट करतात किंवा करंटला लाईटमध्ये कन्वर्ट करतात बरं का, याला आपण म्हणतो ऑप्टो इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस. ठीक, जसं की आपल्याकडे फोटो डायोड आहे. फोटो डायोड काय करतो सर? तर फोटो डायोड आहे ना, फोटो डायोड लाईटला कशामध्ये कन्वर्ट करेल? लाईटला करंटमध्ये कन्वर्ट करतो. कसं करतो, काय करतो बघू आपण. लाईट एमिटिंग डायोड, तुम्हाला माहिती आहे लाईट एमिटिंग म्हणजे लाईट एमिट करतोय, म्हणजे तो काय करत असणार आहे? तो करंटला किंवा इलेक्ट्रिकल एनर्जीला लाईट एनर्जीमध्ये कन्वर्ट करतो. त्याच पद्धतीने सर आपल्याकडे अजून एक डायोड असतो, तो म्हणजे सोलार सेल. आपण सोलार पॅनल वापरतो बघा. सोलार पॅनल काय करतात आपल्याला? तर इलेक्ट्रिसिटी देतात. आणि कशावरून देतात सर? तर ते लाईट एनर्जीवरून देतात, सन एनर्जीवरून. म्हणजे हा पण करतो बेटा लाईट पासून कशाचं कन्व्हर्जन करतो? लाईट टू करंटचं कन्व्हर्जन करतो. पण सर हे कसं होतं ते आता बघू. आता सगळ्यात पहिला माझ्याकडे आहे फोटो डायोड. फोटो डायोड काय करतो? फोटो डायोड कन्व्हर्जन करतो सर. कोणाकोणाचं कन्व्हर्जन करतो? हा बेटा हा काय करतो? लाईटचं कन्व्हर्जन कशात करणार आहे? लाईटचं कन्व्हर्जन करणार आहे सर करंटमध्ये. ठीक आहे ना, लाईट एनर्जी आपण जर त्याला असं म्हटलं. ठीक आहे, सगळ्यात पहिली गोष्ट काय की हा कुठल्या बायसमध्ये आहे? सर हे काय ड्रॉ केलंय बेटा? हे पीएन जंक्शन डायोड आहे. हे आपलं नॉर्मल पीएन जंक्शन डायोड आहे. तुला जर दिसत असेल की हा कुठला जंक्शन असेल सर? होल्स जिथे मेजॉरिटी आहे ते पी असतं, जिथे इलेक्ट्रॉन मेजॉरिटी आहे ते एन असतं. पी ला मी कनेक्ट केलंय, कशाला कनेक्ट केलंय सर? निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी. आणि एन ला कशाला कनेक्ट केलंय? पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी. अर्थातच म्हणजे हा कुठला बायस झाला? कुठला बायस झाला सर? हा झाला रिव्हर्स बायस. म्हणजे अजून एक मुद्दा तुला मिळाला काय सर? हा जो आहे सगळ्यात पहिले फोटो डायोड काय करतो? लाईट ते करंट एनर्जी, लाईट एनर्जी ते करंटमध्ये कन्वर्ट करतो. कशामध्ये ऑपरेट करतो तो? तर ऑपरेट इन रिव्हर्स बायस. ऑपरेट इन रिव्हर्स बायस. आता सर याचं वर्किंग कसं आहे सांगतो. सगळ्यात पहिले आपल्याकडे काय आहे? सगळ्यात पहिले माझ्याकडे इथे ट्रान्सपरंट विंडो आहे. ट्रान्सपरंट विंडो का बरं सर? ट्रान्सपरंट विंडो यासाठी कारण की मला लाईट एनर्जी इथे या डिप्लिशन रिजन मध्ये पाडायचं आहे. डिप्लिशन रिजन मध्ये आपल्याला लाईट किंवा फोटॉन आणायचे आहेत. सर ते कसे आणतात? इथून बेटा, इथून जे आहेत ना, इथून लाईट एनर्जी येते. लाईट एनर्जी, लाईट किंवा मी म्हणतो इथून भरपूर सारे फोटॉन येतात, ज्याची फ्रिक्वेन्सी किती असते सर? न्यू फ्रिक्वेन्सी किंवा त्याची एनर्जी असते एच इंटू न्यू. हे तुम्हाला माहिती आहे. आपण हे कुठे शिकलोय? फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट पण शिकलोय की फोटॉनकडे एनर्जी असते ती किती असते सर? एच इंटू न्यू. आता एक गोष्ट लक्षात घ्या, इथे काय होतं ना, हा ऑपरेट कसं करतो ते जर बघायचं असेल तर डिप्लिशन रिजन जो आहे, डिप्लिशन रिजन मध्ये काय असतं सर? डिप्लिशन रिजन मध्ये चार्ज कॅरियर्स नसतात का फ्री चार्ज कॅरियर्स नसतात? हे समजून घेणं महत्वाचं आहे. तर डिप्लिशन रिजन मध्ये नो फ्री चार्ज कॅरियर, नो फ्री चार्जेस असतात, चार्ज कॅरियर्स. याचा अर्थ काय सर?
डिप्लिशन रिजन कसा फॉर्म झाला? डिप्लिशन रिजन तसा फॉर्म होतो सर की जेव्हा इलेक्ट्रॉन आणि होल एकमेकांना भेटतात ना, तेव्हा ते एकमेकांना न्यूट्रलाइज करतात किंवा आयन्स बनतात. जसं इकडचे इलेक्ट्रॉन या साईडला आले तर इथे आयन्स आहेत, आणि हे होल या साईडला आले सर तर इथे निगेटिव्ह आयन्स आहेत. म्हणजे असं समजून घेतो की डिप्लिशन रिजन मध्ये फ्री चार्जेस नसतात. मग काय असतं सर, तर तिथे बेटा इलेक्ट्रॉन होल पेअर जे आहेत ना ते एकमेकांसोबत कंबाईन होऊन बसलेले असतात. ते कुठे बसलेले असतात सर? व्हॅलेन्स बँड मध्ये. फ्री चार्ज नाही तर चार्जेस कुठे जाणार आहे? व्हॅलेन्स बँड मध्ये जाणार आहे, कारण फ्री असेल तर कुठे जाणार? कंडक्शन बँड मध्ये. आलं लक्षात? येस सर. आता जर तू याची कहाणी बघितली तर काय बघा, कहाणी अशी आहे की माझ्याकडे तुला माहिती आहे की इथे असतो बेटा हा झाला कंडक्शन बँड, आणि इकडे काय सर? इकडे आहे व्हॅलेन्स बँड. तर माझ्याकडे व्हॅलेन्स बँड मध्ये भरपूर सारे काय म्हणतात त्याला, इलेक्ट्रॉन पडून आहेत. भरपूर सारे इलेक्ट्रॉन पडून आहेत. ठीक आहे. आता जसं मला एनर्जी मिळेल, आता एनर्जी बँड गॅप कुठे आहे सर? एनर्जी बँड गॅप तुला माहिती आहे कुठे असते? तर ही एनर्जी बँड गॅप आहे. तर जसं आपल्याला हे जसं डिप्लिशन रिजन मध्ये, या डिप्लिशन रिजन मध्ये जेव्हा मी लाईट टाकेल बेटा, इथे ट्रान्सपरंट विंडो आहे, लाईट पास होतो, तर इथे काय होतं, जसं इथे लाईट आला, इथे फोटॉन आला विथ सम एनर्जी एच न्यू, तर इकडचे इलेक्ट्रॉन आहे ना हे एक्साइट होतात, आणि एक्साइट होऊन काय करतात, तर हे एक्साइट होऊन हा जो इलेक्ट्रॉन आहे ना हा इकडे जाईल, हा गेला कंडक्शन बँड मध्ये है ना. हा इलेक्ट्रॉन पण आहे, हा कुठे गेला सर? कंडक्शन बँड मध्ये. म्हणजे इकडे इलेक्ट्रॉन जनरेट झाला आणि इकडे काय जनरेट झालं सर? होल जनरेट झालं. म्हणजे इलेक्ट्रॉन होल पेअर जनरेट होतं. काय जनरेट होतं सर? नो फ्री चार्ज कॅरियर. म्हणजे जेव्हा एच न्यू एनर्जी मिळते, एच न्यू एनर्जी ही काय करते सर? ही एनर्जी काय करते बेटा? इलेक्ट्रॉन होल पेअर जनरेट करते. इलेक्ट्रॉन होल पेअर जनरेट करते. विशेष गोष्ट एक आहे की ही जी एच न्यू एनर्जी आहे ना ती मोठी पाहिजे फॉरबिडन एनर्जी गॅप पेक्षा, कारण ती जर मोठी नसेल या इजी पेक्षा तर हे इथे जाणारच नाही. इथपर्यंत कळलं तुला की फ्री इलेक्ट्रॉन होल पेअर जनरेट झाले? सर कळालं. आता जर तू नीट बघितलं, इकडे माझ्याकडे बेटा काय आहे? इकडे माझ्याकडे आहे इलेक्ट्रॉन आणि इकडे आहे सर होल. बरोबर आहे. इकडे इलेक्ट्रॉन इकडे होल आहे. आता तुम्ही मला एक गोष्ट सांगा, काय सर इलेक्ट्रिक फील्ड कशी या रिजन मध्ये? इलेक्ट्रिक फील्ड कशी आहे? इलेक्ट्रिक फील्ड आहे सर प्लस पासून मायनसला. इलेक्ट्रिक फील्ड अशी आहे, ही इलेक्ट्रिक फील्ड आहे. ही इलेक्ट्रिक फील्ड या होलला, हे जे होल तयार झालंय या होलला कुठे नेईल? तर या होलला ते पी रिजनला नेणार आहे. बरं का? होलला कुठे नेणार आहे? किंवा आपण याला असं असं बनवलं तरी हरकत नाही. बघा मी म्हणतो, काय म्हणतात सर की आपल्याकडे काय आहे ना सर, आपल्याकडे इथे माझ्याकडे एक होल आहे आणि इकडे काय सर? इथे इलेक्ट्रॉन आहे. आलं लक्षात? आणि हे असंच आहे, इकडे मायनस मायनस चार्ज आहे आपल्याकडे आणि ते काय सर? प्लस चार्ज आहे. तर इलेक्ट्रिक फील्ड कुठे आहे सर? इलेक्ट्रिक फील्ड डाव्या बाजूला आहे. तर इलेक्ट्रिक फील्ड कारण की डाव्या बाजूला आहे याचा अर्थ या होलवर कुठे फोर्स लागेल? या होलवर फोर्स लागेल सर या साईडला, आणि इलेक्ट्रॉनवर कुठे फोर्स लागेल बेटा? इलेक्ट्रिक फील्डच्या विरुद्ध दिशेला. याचा अर्थ इलेक्ट्रॉन जातील एन रिजन मध्ये आणि होल कुठे जातील? पी रिजन मध्ये. बघा मी काय म्हणतो, इलेक्ट्रिक फील्ड काय काम करते? इलेक्ट्रिक फील्ड जी आहे ती काय करते? फोर्सेस होलला कुठे घेऊन जाते? पी रिजन मध्ये. ठीक आहे. आणि सर इलेक्ट्रॉनला कुठे घेऊन जाते? इलेक्ट्रॉनला घेऊन जाते बेटा एन रिजन मध्ये. आता होल गेले पी रिजनला, होल चाललेत बघा पी रिजनला आणि इलेक्ट्रॉन चालले एन रिजनला. याचा अर्थ एक रिव्हर्स करंट एस्टॅब्लिश झालाय. रिव्हर्स करंट. सर रिव्हर्स करंट कसं काय? तुला माहिती आहे की होल जेव्हा एन टू पी जातात, होल जेव्हा एन टू पी जातात तेव्हा रिव्हर्स करंट किंवा ड्रिफ्ट करंट एस्टॅब्लिश होतो, हो की नाही? मग मी म्हणतो, काय म्हणता सर तुम्ही की रिव्हर्स करंट is established. अशा पद्धतीने लाईट एनर्जीचं कन्व्हर्जन झालंय. कशात झालंय सर कन्व्हर्जन? इलेक्ट्रिक करंट मध्ये. तुला कळालं मेकॅनिझम काय? फोटॉन आले बेटा, फोटॉननी इकडे इलेक्ट्रॉन होल पेअर जनरेट केले इथे असणाऱ्या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये. इथे म्हणजे सर डिप्लिशन रिजन मध्ये. डिप्लिशन रिजनच्या इलेक्ट्रिक फील्डनी हा जो होल आहे तो इकडे पाठवला आणि इलेक्ट्रॉन इकडे पाठवला, म्हणजे एक डिफ्युजन करंट तयार झाला. ओके सर, डिफ्युजन नाही सॉरी ड्रिफ्ट करंट तयार झाला जो मायनॉरिटी चार्ज कॅरियर वाला असतो. हा जो रिव्हर्स करंट आहे ना हा कोणामुळे सर?
हा मायनॉरिटी चार्ज कॅरियरमुळे, बरं का, लक्षात ठेवशील, मायनॉरिटी चार्जेसमुळे असतो हा. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की सर याचा ग्राफ कसा बनेल. ग्राफ बनवायचं तर कसं बनवायचं याचा ग्राफ, इथे ग्राफ बनवून देऊ आपण. तर ग्राफ एवढा अवघड नाहीये. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, काय सर, की जर रिव्हर्सचा ग्राफ आठवतो का तुम्हाला, रिव्हर्सचा ग्राफ कसा होता. हो सर आठवतो. तर सगळ्यात पहिले काय असतं बेटा, की जर आपण लाईटची फ्रिक्वेन्सी वाढवली, किंवा फ्रिक्वेन्सी नाही, लाईटची इंटेन्सिटी वाढवली, म्हणजे आधी 1 फोटॉन होता, आता 2 फोटॉन झाले, 10 फोटॉन झाले, 14 फोटॉन झाले, 100 फोटॉन झाले, तर जेवढी जास्त इंटेन्सिटी वाढेल ना तेवढे जास्त इलेक्ट्रॉन होल पेअर जनरेट होतील, आणि जेवढे जास्त इलेक्ट्रॉन होल पेअर जनरेट झाले ना तेवढा ड्रिफ्ट करंट वाढेल. बरोबर आहे का. म्हणजे याचा ग्राफ कसा येतो बघा, हा रिव्हर्स सॅच्युरेशन वाला असा करंट होता, आधी असा होता, त्याच्यानंतर सर हे असेल, त्याच्यानंतर हे असेल. मी याला म्हणतो बघा, हा I1 ला आहे, हा I1 इंटेन्सिटी वाला आहे, हा I2 इंटेन्सिटी आहे, आणि हे I3 इंटेन्सिटी आहे. ठीक आहे ना. आणि इकडे करंट आहे सर, हा करंट कशामध्ये बेटा, हा करंट आहे मायक्रो एम्पियर मध्ये. तुला माहिती आहे रिव्हर्स करंट असतो मायक्रो एम्पियर मध्ये. ठीक आहे. आणि हे तो व्होल्टेज आहे. तर मला सांग कुठली इंटेन्सिटी जास्त राहील, तर तू म्हणशील इथे, काय म्हणशील इथे, I3 ग्रेटर दॅन I2 ग्रेटर दॅन I1. बरं का. इथे I म्हणजे काय म्हटलंय मी, हे इंटेन्सिटी, बरं का, इंटेन्सिटी. जेवढा करंट, जेवढी जास्त इंटेन्सिटी असेल ना, या येणाऱ्या लाईटची जेवढी जास्त इंटेन्सिटी असेल ना तेवढा जास्त करंट असेल. आलं का लक्षात. हो सर लक्षात आलं. दुसरी गोष्ट, एक अजून प्रश्न माझ्या मनात येतो. काय प्रश्न मनात आला सर तुमच्या, की फॉरवर्ड बायस मध्ये का नाही केलं, याला, या डायोडला फॉरवर्ड बायस मध्ये का नाही कनेक्ट करत. व्हाय नॉट फॉरवर्ड बायस, व्हाय नॉट फॉरवर्ड बायस. फॉरवर्ड बायस मध्ये केलं असतं तर अजून चांगलं झालं असताना सर. डिफ्युजन वाले होते तिथे, तर डिफ्युजनमुळे तर किती जास्त करंट असतो, पण प्रॉब्लेम असा आहे, मला तो करंट बघायचा आहे जो लाईटमुळे जनरेट झालाय. जर फॉरवर्ड बायस असता बेटा, तर मला सांग, लाईटमुळे जो करंट जनरेट होतोय तो कसा करंट आहे, तो मायनॉरिटी वाला करंट आहे. कारण इकडे इलेक्ट्रॉन होल पेअर बनतील, तर होल या बाजूला जाईल आणि इलेक्ट्रॉन या बाजूला, म्हणजे मायनॉरिटी वाला करंट येतो. पण आपल्याला फॉरवर्ड बायस मध्ये मेजॉरिटी करंट मिळतो. मग जर मेजॉरिटी करंट मिळाला ना तर मला हा करंट डिटेक्ट करणं खूप अवघड होऊन जाईल, कारण तो असतो मिली एम्पियर मध्ये आणि हा काय असतो सर, मायक्रो एम्पियर मध्ये. कळलं का. मग मी इथे लिहितो, व्हाय नॉट फॉरवर्ड बायस, डिफिकल्ट टू डिटेक्ट करंट ड्यू टू लाईट इफेक्ट. ओके. एवढं माहिती असणं तुम्हाला आवश्यक आहे, बस अजून काही आवश्यक नाहीये फोटो डायोड मध्ये. ओके सर. या सगळ्या गोष्टी त्याच आहे जे मी आता लिहिल्या, ते त्याच गोष्टी आहेत, तुम्ही बघून घ्याल. फक्त याला फोटो व्होल्टेक इफेक्ट म्हणतात. सर फोटो व्होल्टेक इफेक्टचा अर्थ काय होतो. फोटो व्होल्टेक इफेक्ट म्हणजे जेव्हा लाईटचं कन्व्हर्जन होतं बेटा इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये. ओके सर. लाईट इन्सिडेंट ऑन द जंक्शन प्रोड्युसेस इलेक्ट्रॉन होल पेअर. कुठल्या रिजन मध्ये ऑपरेट करतं सर, हे रिव्हर्स बायस मध्ये ऑपरेट करतं. ट्रान्सपरंट विंडो असते लाईटच्या एंट्रीला, वर्किंग फोटॉन आहे, इलेक्ट्रॉन होल पेअर जनरेट करतात वगैरे वगैरे. सर हे कुठे वापरतात, हे वापरतात बेटा लाईट सेन्सरला. ऑप्टिकल कम्युनिकेशन, ऑटोमॅटिक स्ट्रीट लाईट्स. तुला एक सांगतो, नोटा मोजतात का, नोटा, अरे नोटा कमवशील ना तू पुढे, तर नोटा मोजताना सुद्धा फोटो डायोड वापरतात. कसं सर, त्या नोटा ज्या असतात बँकांमध्ये जर तुम्ही गेल्या तर त्या नोटा बघा अशा असतात, तर अशा नोटा पास होतात, अशा नोटा पास होतात, बरोबर आहे. अशा करून किंवा अशा नोटा पास होतात. तर नोट जर मध्ये आली बघा, इकडे लाईट सोर्स आहे, इकडे लाईट सोर्स आहे, सपोज इकडे लाईट सोर्स आहे आणि इकडे कोण आहे सर, फोटो डायोड आहे. जर नोट मध्ये आली तर काय होणार आहे, लाईट सोर्स ब्लॉक होऊन जाईल. लाईट सोर्स ब्लॉक झाला तर फोटो करंट 0 झाला, फोटो करंट कमी होईल. फोटो करंट कमी झाला याचा अर्थ एक नोट पास झाली, मग परत दुसरी नोट पास झाली, मग परत ती नोट पास झाल्यानंतर काय होईल, नोट पास झाल्यानंतर परत फोटो करंट वाढणार आहे. परत नोट मध्ये आली, परत फोटो करंट कमी होईल. परत नोट मध्ये नाही आली तर फोटो करंट वाढेल. म्हणजे असं डिटेक्ट करू शकतात तुम्ही. जर मॉलमध्ये गेलात, मॉलमध्ये गेल्यानंतर पण किती लोक मॉलमध्ये आले हे आपण मोजू शकतो. कसं काय मोजू शकतो, इकडे लावली बघा, इकडे कुठे पण एअरपोर्टला वगैरे हे तुम्हाला बघायला मिळेल. इकडे आपल्याकडे फोटो डायोड आहे आणि इकडे माझ्याकडे लाईट सोर्स आहे, बरोबर आहे. आता कारण की लाईट सोर्स जो आहे तो फोटो डायोडवर पडतोय, लाईट सोर्स फोटो डायोडवर पडतोय म्हणून सर्किटमध्ये करंट आहे. ओके. पण आता जर मी त्याच्यामध्ये आलो तर काय होईल, लाईट ब्लॉक होईल. लाईट ब्लॉक झाल्यावर काय होतं सर, लाईट ब्लॉक झाल्यानंतर
काय होतं लाईट ब्लॉक झाल्यानंतर? फोटो करंट कमी होतो आणि फोटो करंट कमी झाल्यानंतर याचाच अर्थ कोणीतरी मध्ये आलं, असं नंबर ऑफ पर्सन ते मोजतात. ठीक आहे ना. त्याचं अजून पण एक्झाम्पल आहे काय सर? नोट किंवा काय म्हणतात, यूज टू काउंट नोट्स इन बँक. अजून पण फक्त असं लक्षात ठेवायला, काही असं नाही, फक्त डायरेक्ट ऍप्लिकेशन विचारलं तर. आणि अजून दुसरं काय सर? अजून दुसरं आहे नंबर ऑफ पीपल इन मॉल. ठीक आहे, ओके सर. आता तुम्ही बोर्डाची पण परीक्षा देणार आहे, त्याच्यात पण हे विचारू शकतात. ठीक आहे ना. हा पण सिलेबसचा पार्ट आहे. सर सोलर सेल काय असतो? सोलर सेल आणि फोटो डायोड सेमच असतो. काय? कसं काय सेम असतो सर? सांगतो. काही जास्त फरक नाहीये. सोलर सेल पण तेच काम करतो जे फोटो डायोड करतो. काय करतो सर? लाईट एनर्जीला कशात कन्वर्ट करतो? लाईट एनर्जीला इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट करतो. ठीक आहे ना. तर हा पटपट तुम्हाला सांगतो, पटपट मुद्दे बघून घ्या. सोलर सेल पण काय करेल सर? सोलर सेल हे सुद्धा तेच काम करतो. काय काम करतो हा? लाईट एनर्जीला कशामध्ये कन्वर्ट करतो सर? इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट करतो. ठीक आहे. पण इथे एक मोठा फरक आहे. काय फरक आहे ते सांगतो. तुम्ही जर बघितलं असेल तर इथे कुठे सुद्धा बॅटरी लावलेली नाहीये. मागच्या केसमध्ये, फोटो डायोडच्या केसमध्ये तो रिव्हर्स बायस्ड होता बेटा, रिव्हर्स बायस होता. बरोबर आहे ना. इथे बॅटरी लावली आहे का? नाही लावलेली आहे. याचा अर्थ सगळ्यात पहिला डिफरन्स जो आहे ना, सगळ्यात पहिला डिफरन्स आहे ना, नो बॅटरी किंवा याला म्हणतो नो बॅटरी ऑर बायस इन सोलर सेल. कुठल्याही बॅटरीची याला आवश्यकता नाहीये. दुसरी गोष्ट, हॅज लार्ज विंडो एरिया. ही जी काच आहे ना बेटा, ही जी काच आहे, ही डिप्लिशन लेअर वाली जी काच आहे ना, त्याचा विंडो एरिया जास्त आहे. हा डायोड असा आहे बघ, हा डायोड असा आहे. आणि हा इकडे, हा माझा हात दिसतोय ना, हा वाला पोर्शन कुठला आहे सर? हा डिप्लिशन रिजन आहे. आणि आता असा लाईट पडणार आहे. तर आपला एरिया मोठा असतो. सोलर सेलचा पॅनलचा एरिया आपल्याला जितका मोठा घेतला ना, तेवढा जास्त लाईट, तेवढे जास्त नंबर ऑफ फोटॉन्स पडतील आणि तेवढा करंट येईल. अलग लक्षात. तर हॅज लार्ज विंडो एरिया, हे दोन पॉइंट्स आहेत. बाकी सगळं सेम आहे. बाकी कोणासारखं आहे सर? बाकी फोटो डायोड सारखंच काम करतो. बघा, इथून काय येतात? इथून सर येतं, इथून फोटॉन येतात. इथून फोटॉन आले, बाकी सेम मेकॅनिझम मी जिथे जे एक्सप्लेन केली ना तीच. सर इथे काय? तर इथे बेटा असं हा डिप्लिशन रिजन आहे, हा मायनस मायनस आणि हा प्लस प्लस प्लस. तुम्हाला माहिती आहे आता सुद्धा. काय माहिती आहे सर? हा कुठला रिजन आहे बेटा? हा एन रिजन आहे आणि हा पी रिजन आहे. तर परत तेच मेकॅनिझम आहे. कशी मेकॅनिझम आहे सर? परत तेच आहे बघा. एच न्यू लाईट एनर्जी जी आहे, यानी काय होतं? लाईट एनर्जी कुठे पडते सर? डिप्लिशन रिजनला. डिप्लिशन रिजन. मग पुढे काय होतं त्यांनी? पुढे बेटा इलेक्ट्रॉन होल पेअर जनरेशन होतं. इलेक्ट्रॉन होल पेअर जनरेशन. ठीक आहे. इलेक्ट्रॉन होल पेअर जनरेशन झालं की त्याच्यानंतर काय होतं? तुम्हाला माहिती आहे की इलेक्ट्रॉन आणि होलवर कसा फोर्स लागतो. सर इकडे होल आहे आणि इकडे इलेक्ट्रॉन आहे सपोज. तर या ही जी इलेक्ट्रिक फील्ड आहे ती कशी आहे सर? अशी इलेक्ट्रिक फील्ड आहे. तर या होलला पी साईडला पाठवेल आणि इलेक्ट्रॉनला कुठे पाठवेल? एन साईडला. तर जे होल आहे माझं, तर ते कुठे गेलं सर? ते गेलं बेटा पी साईडला. आणि सर हा जो इलेक्ट्रॉन आहे तो कुठे गेला बेटा? एन साईडला. याचा अर्थ काय झालं सर? एक ड्रिफ्ट करंट है ना, ड्रिफ्ट करंट एस्टॅब्लिश्ड. ठीक आहे. आता हा जो ड्रिफ्ट करंट आहे याची डायरेक्शन काय असेल सर? डायरेक्शन काय असेल बघा. होल कुठे चाललाय? असं चाललाय होल, म्हणजे याची डायरेक्शन अशी असेल. ठीक आहे, ही डायरेक्शन आहे. पटलं का? ओके सर, पटलं. मग बाकी सगळी सेम मेकॅनिझम आहे. ड्रिफ्ट करंट एस्टॅब्लिश. अशा प्रकारे आपण लाईट एनर्जी कशात कन्वर्ट केली सर? इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट केली. आता याच्यात एक महत्वाची गोष्ट आहे. काय सर? याचा ग्राफ. याच्या ग्राफवर प्रश्न येतात. ग्राफ समजून घ्या जरा. जास्त समजायचं नाही ग्राफ, थोडासा लक्षात ठेवायचा आहे, तरी मी तुम्हाला समजवायचा प्रयत्न करतो. इकडे माझ्याकडे करंट आहे आणि इकडे माझ्याकडे व्होल्टेज आहे.
सगळ्यात पहिले मी काय करतो ना, शॉर्ट सर्किट करतो. शॉर्ट सर्किटचा अर्थ काय, रेझिस्टन्स झिरो करायचा. आता हा लोड रेझिस्टन्स मी लावलाय का, कारण मला या रेझिस्टन्सच्या अक्रॉस करंट घ्यायचा असतो. ठीक आहे ना, आपण कुठल्या पण डिव्हाइसला जेव्हा करंट सप्लाय करतो तेव्हा त्याचा काहीतरी रेझिस्टन्स असतो, त्याला लोड रेझिस्टन्स म्हटले. सपोज बेटा याला शॉर्ट सर्किट केलं म्हणजे इथे वायर लावली, तर वायर लावल्यानंतर मॅक्सिमम करंट असेल. जर हा रेझिस्टन्स झिरो झाला तर मॅक्सिमम करंट असेल. पण करंट कसा चाललाय बघा, करंट असा चाललाय. आपला मेजॉरिटी वाला करंट कसा असतो, तो असतो सर पी पासून एन ला. कसा असतो, असा पी पासून होल जातो एन ला आणि मग असा जातो. म्हणजे जो ओरिजिनल करंट आहे आपला, जो मेजॉरिटी वाला करंट आहे ना, त्याच्या विरुद्ध दिशेला आहे हा, कारण हा मायनॉरिटी वाला करंट आहे. म्हणून याला रिप्रेझेंट करताना मी कसं करतो, असं रिप्रेझेंट करतो. हा इथे करंट आहे. हा काय ना बेटा ISC आहे. ISC म्हणजे काय, शॉर्ट सर्किट करंट. ठीक आहे ना, हा शॉर्ट सर्किट करंट आहे. त्याच्यानंतर हवं तर इथे कुठेतरी लिहितो, ISC चा अर्थ होतो शॉर्ट सर्किट करंट. ठीक आहे. त्याच्यानंतर मी काय करतो, आता लोड रेझिस्टन्सची व्हॅल्यू बदलतो. लोड रेझिस्टन्सची व्हॅल्यू सपोज मी वाढवली. आता लोड रेझिस्टन्सची व्हॅल्यू वाढवली ना सर, तर काय होईल, तर लोड रेझिस्टन्सची व्हॅल्यू वाढवली तर हळूहळू करंट कमी 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 होत जाईल आणि कधीतरी करंट झिरो होईल. आणि जेव्हा करंट झिरो होईल, करंट कधी झिरो होईल, जेव्हा की हा इनफायनाईट रेझिस्टन्स असेल. हा किती रेझिस्टन्स असेल सर, इनफायनाईट रेझिस्टन्स असेल. बरोबर. मग हा जर इनफायनाईट रेझिस्टन्स झाला तर करंट नाही फ्लो होणार. मग करंट जर फ्लो नाही झाला तर आपल्याला काय मिळतं ना, तर आपल्याला हा पॉइंट मिळतो VOC. आता सर हे VOC काय, VOC म्हणजे बेटा व्होल्टेज ओपन सर्किट व्होल्टेज. ठीक आहे ना, ओपन सर्किट व्होल्टेज मिळतं आपल्याला डायोडच्या अक्रॉसचं. ओपन सर्किट व्होल्टेज म्हणजे हे जे काही व्होल्टेज असेल ना, हे ज्याला आपण बॅरियर पोटेन्शियल म्हणतो बघा, बॅरियर पोटेन्शियलचा कन्सेप्ट आठवत असेल तर तुम्हाला, तर हे आपल्याला इथे मोजायला मिळतं. ठीक आहे. तर हा असा ग्राफ असता, असा ग्राफ लक्षात ठेवा. तुम्हाला अजून डोकं लावायचं याच्यात असेल तर लावू नका, बस एवढंच लक्षात ठेवा, बाकी काही करायची गरज नाही. इथे बघा, आता हे काही महत्वाचे मुद्दे जे NCERT मधून आहे. काय सर, सगळ्यात पहिले असा दिसतो तुमचा फोटो डायोड. असा N रिजन वरती ठेवतात आणि त्याच्या खाली असा P रिजन ठेवतात. N वरती आहे आणि P असा आहे. वरून लाईट पडतो बेटा, वरून लाईट पडतो, असा वरून लाईट पडतो म्हणजे सोलार एनर्जी पडते. लाईट पडल्यानंतर इथे बघा हे दिसतंय का, हे अशा मेटलच्या वायर्स लावलेत त्यांनी, अशा मेटलच्या वायर लावल्या. मेटलचा असा 4K, हा मेटलचा 4K. तो कशासाठी लावलाय सर, सो दॅट इथे कंडक्टिव्हिटी वाढेल, कंडक्टिव्हिटी वाढवायला लावलाय. ठीक आहे. त्याच्यानंतर काय होतं, जसं जसं इथून आता लाईट आल्या, हा लाईट जसा इथून आला ना, H न्यू जसा लाईट आला, तर हा जो N रिजन आहे ना, हा थिन असतो बेटा. हा N रिजन काय असतो, थिन असतो. मग हा जर थिन असेल ना सर, तर N आणि P च्या मध्ये जो डिप्लिशन रिजन असतो, तर त्या डिप्लिशन रिजनवर सोलार लाईट पडतो आणि तो पडल्यानंतर परत इलेक्ट्रॉन होल पेअर जनरेट होतात. इलेक्ट्रॉन कुठे जातात सर, इलेक्ट्रॉन सगळे N साईडला जातील. बरोबर आहे. आणि होल कुठे जातात बेटा, P साईडला जातात. मग आता या इलेक्ट्रॉनला जर कंडक्ट करवायचं असेल तर आपण काय वापरलं, मेटलच्या पट्ट्या वापरला. तिथं मेटलच्या पट्ट्या वापरतात. ठीक आहे ना, तर म्हणून ते यूज करतात. आलं लक्षात. ओके सर. एक असं विचारतात की हे ज्या पट्ट्या लावण्याच्या ऐवजी पूर्ण मेटल नाही टाकू शकत का याच्यावर, तर नाही टाकू शकत. का नाही टाकू शकत, कारण पूर्ण मेटल जर टाकलं ना तर करंटच, ते जे काही म्हणतात फोटॉन आहेत ना, ते फोटॉन P आणि N जंक्शनच्या मध्ये पोहोचू नाही शकणार डिप्लिशन लेअरला. ओके सर. ओके. NCERT मध्ये दिले, एकदा NCERT वाचून घ्याल तुम्ही. आता हे क्रायटेरिया महत्वाचं आहे बघा. क्रायटेरिया काय सर, इथे क्रायटेरिया सगळ्यात पहिले जी बँड गॅप आहे, बँड गॅप आहे. बँड गॅप कशासाठी आहे सर, बँड गॅप आपल्याला इलेक्ट्रॉन होल पेअर जनरेट केल्यानंतर आपल्याला काय करायचंय, त्या इलेक्ट्रॉनला कंडक्शन बँड मध्ये घालवायचंय. तर मग त्यासाठी जी बँड गॅप आहे ती किती आहे सर, 1 पासून तर 1.8 इलेक्ट्रॉन वोल्ट. हे लक्षात ठेवा, हा क्रायटेरिया आहे, हा क्रायटेरिया आहे. कारण ना बेटा जी सोलर एनर्जी असते, ही NCERT मध्ये दिले परत, सोलर एनर्जी जी असते ना, सोलर एनर्जी कुठल्या फ्रिक्वेन्सी मध्ये सगळ्यात जास्त इंटेन्सिटी असते सोलर एनर्जीची, म्हणजे सोलर एनर्जीकडे कुठले फोटॉन सगळ्यात जास्त असतात, तर त्यांच्याकडे ना सोलर एनर्जीकडे NCERT म्हणते 1.5 इलेक्ट्रॉन वोल्ट एवढी एनर्जी असलेले फोटॉनची मॅक्सिमम इंटेन्सिटी असते. बरं का, हे याची मॅक्सिमम इंटेन्सिटी असते, मॅक्सिमम इंटेन्सिटी. म्हणजे सर याचा अर्थ असा होतो की येणारा जो सूर्यकिरण आहे त्याच्यामध्ये कुठल्या एनर्जीचे फोटॉन सगळ्यात जास्त आहे, ते 1.5 इलेक्ट्रॉन वोल्टचे जास्त आहे. तर 1.5 पेक्षा कमी पाहिजे, पण तरी 1.8च्या त्यांनी आसपास घेतलंय. ठीक आहे ना, बाकी पण फॅक्टर असतात, नुसतं बँड गॅपच नसतो, अजून पण फॅक्टर असतात. बघा, हाय ऑप्टिकल ऍब्झॉर्प्शन,
की जे फोटॉन येत आहेत ना त्याला ऍब्झॉर्ब पण करता आलं पाहिजे त्या सेमीकंडक्टरच्या मटेरियलला. हे एक एक्झाम्पल दिले. गॅलियम आर्सेनाइडची जी बँड गॅप आहे ती 1.53 इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे, पण हे सिलिकॉन पेक्षा चांगलं आहे. सिलिकॉनची बँड गॅप किती 1.1 इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे. आता बँड गॅप कमी असेल तर आपल्याला काय वाटतं की सर चांगलं, बँड गॅप कमी तर चांगलंच आहे, कारण कंडक्शन मध्ये आरामात पोहोचवता येईल आपल्याला, कंडक्शन मध्ये त्याला आरामात पोहोचवता येईल. पण ते म्हणतायत तरी पण हा चांगला आहे गॅलियम आर्सेनाइड. असं का बरं? कारण याचं बेटर ऍब्झॉर्प्शन आहे बेटा, बेटर ऑप्टिकल ऍब्झॉर्प्शन आहे. ही ॲज अ फॅक्ट म्हणून तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर बाकी मग गुड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी पाहिजे, त्या मटेरियलची कंडक्टिव्हिटी चांगली पाहिजे, लो कॉस्ट पाहिजे, अवेलेबिलिटी पाहिजे वगैरे वगैरे. तर एवढं सोलार सेलचं महत्वाचं आहे. ठीक आहे ना. ही तुम्ही काय कराल ना, हे जे फाईल आहे ना, ही पीपीटी तुम्हाला स्वयं फिजिक्सच्या ग्रुपवर मिळेल. टेलिग्रामवर मी लिंक शेअर करून देईल डिस्क्रिप्शन मध्ये, बघा तिथे जायचं, ही फाईल डाउनलोड करायची आणि हे वाचायचं. लेक्चर बघून वाचलं की अजून चांगलं कळेल तुम्हाला. बघा हे तेच आहे. वर्किंग प्रिन्सिपल काय सर? बेस्ड ऑन फोटोवोल्टेक इफेक्ट. फोटोवोल्टेक इफेक्ट म्हणजे तुम्हाला माहिती आहे काय? लार्ज एरिया आहे बेटा, आणि मटेरियल कुठले कुठले वापरतात, जसं सिलिकॉन आहे, गॅलियम आर्सेनाइड आहे, हे वापरतात. ठीक आहे. मग तेच सनलाइट इलेक्ट्रॉन होल पेअर जनरेट करतात, आणि हे काय होतं ते सगळं कुठे कुठे वापरतो आपण? सोलर पॅनलमध्ये सोलर सेल असतात, तुमच्या कॅल्क्युलेटरमध्ये असतात, सोलर लॅम्प्स आहे बेटा, स्पेस सॅटेलाइट आहे त्यांच्यामध्ये. ठीक आहे ना. सॅटेलाइटमध्ये वगैरे पण सोलर सेल वापरतात. त्याच्यानंतर लाईट एमिटिंग डायोड, हा एक महत्वाचा कन्सेप्ट आहे. लाईट एमिटिंग डायोड, जसं तुम्हाला माहिती आहे हा लाईट एमिट करतो. म्हणजे काय करत असेल सर? हा लाईट एमिट करत असेल, याचा अर्थ बेटा हा काय करतो? इलेक्ट्रिकल एनर्जीला कशात कन्वर्ट करत असणार सर? हा करत असणार लाईट एनर्जीमध्ये. ओके सर. दुसरी गोष्ट काय? हा फॉरवर्ड बायस दिसतोय का रिव्हर्स बायस दिसतोय? सर हा फॉरवर्ड बायस दिसतोय. शाबास, हा फॉरवर्ड बायस आहे, फॉरवर्ड बायस्ड. ठीक आहे. मी सांगेल का बरं फॉरवर्ड बायस वगैरे. अजून एक गोष्ट सांगायची बेटा, बघ हा माझ्याकडे कुठला रिजन आहे सर? हा माझ्याकडे पी रिजन आहे, आणि हा माझ्याकडे एन रिजन आहे. हा जो आहे ना बेटा, हा हायली डोप्ड असतो. हायली डोप्डचा अर्थ कळतो का तुला? हायली एलईडी जो आहे ना, हायली डोप्ड असतो. हायली डोप्ड का बरं सर? कारण यांनी इलेक्ट्रॉन आणि होल जे आहे ना बेटा त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं, त्याचबरोबर डिप्लिशन विड्थ आहे ना ती कमी होते. ती का बरं कमी होते, का बरं वाढतं, ते आता वर्किंगच्या वेळेस मी एक्सप्लेन करेल. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले काय होतं, तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, इथे सगळं जो काही कंडक्शन होणार आहे, म्हणजे इथे काय होणार आहे, इथे आपल्याला लाईट एनर्जी मध्ये कन्वर्ट करायचं आहे. ते कसं होतं सांगतो. सगळ्यात पहिले माझ्याकडे तीच मगाशीची केस आहे. काय केस आहे सर आपल्याकडे? इथे आहे माझ्याकडे व्हॅलेन्स बँड, आणि इथे आहे सर कोण? कंडक्शन बँड. ठीक आहे. हा कंडक्शन बँड आहे. आणि इथे अजून एक मी लेवल काढतो, बघा अजून एक लेवल काढतो एकदम, हे तुम्हाला माहिती पाहिजे. हे कोणासाठी काढलं मी? हे एन टाईप साठी काढतो मी. ठीक सर. हे काय बेटा? ही डोनरची एनर्जी लेवल आहे. तू मला सांग, इकडे कोण आहेत? इकडे सर इलेक्ट्रॉन आहेत. इकडे इलेक्ट्रॉन मेजॉरिटी चार्ज कॅरियर आहे, इकडे होल आहेत मेजॉरिटी चार्ज कॅरियर. बरोबर. मग आता तुला माहिती आहे की इलेक्ट्रॉन जे आहेत सर ते मेजॉरिटी चार्ज कॅरियर आहे, आणि त्याला डोप केलं, जर हा एन टाईप आहे त्याला डोप केल्यानंतर इलेक्ट्रॉनची जी एनर्जी ती वाढते. कारण जो पाचवा इलेक्ट्रॉन फॉस्फरसचा पेंटाव्हॅलेंटचा जो पाचवा इलेक्ट्रॉन असतो तो फ्री इलेक्ट्रॉन असतो, म्हणजे लूजली बाउंड असतो, तर त्याची एनर्जी इथे येते, कंडक्शन बँडच्या जवळ येते. हे तुम्हाला माहिती पाहिजे. हे मागच्या लेक्चरमध्ये मी छान एक्सप्लेन केलंय. ठीक आहे ना. आता काय होतं माहितीये का, की जेव्हा आपण बॅटरी लावतो बेटा, जेव्हा आपण बॅटरी लावलं, फॉरवर्ड बायस लावलं, तर इकडचे जे इलेक्ट्रॉन आहेत ना, इकडचे इलेक्ट्रॉन, कुठले इलेक्ट्रॉन सर? जे लूजली बाउंड आहे. तर ही बॅटरी काय करते, ह्याला इकडे, कारण निगेटिव्ह चार्ज आहे, बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल आहे, आणि हे काय सर? हे पॉझिटिव्ह टर्मिनल आहे. म्हणजे बॅटरी काय करेल ना, बॅटरी या इलेक्ट्रॉन्सला रिपेल करेल. इलेक्ट्रॉनला रिपेल करेल म्हणजे हे इलेक्ट्रॉन जे आहेत ना, हे इलेक्ट्रॉन आता जातील कुठे? जातील सर? होलकडे जातील. हे इलेक्ट्रॉन जे आहेत कुठे जातील सर? होलकडे जातील. तसंच होल इकडे येतात है ना, त्यालाच आपण फॉरवर्ड बायस म्हणतो. मग आता हा इलेक्ट्रॉन फ्री होऊन जातो. का फ्री होतो सर? कारण बॅटरी याला एनर्जी देते. बॅटरी एनर्जी देते, बॉन्ड तोडते, आणि इकडचे जे इलेक्ट्रॉन आहेत ना बेटा, हे जे इलेक्ट्रॉन आहेत ना सर, हे इलेक्ट्रॉन कुठे आले? हे इलेक्ट्रॉननी इथे उडी मारली. इथपर्यंत क्लिअर आहे तुला? इथे उडी मारली, कंडक्शन बँडला आले. आता पुढे काय होतं बघा, पुढे काय होतं, जसे इलेक्ट्रॉन आहेत ना, हे जे इलेक्ट्रॉन आहेत ना सर, हे इलेक्ट्रॉन जे आलेत ना, आता हे इलेक्ट्रॉन इथे शांत नाही बसत, कारण इलेक्ट्रॉन इथून इथे मूव्ह करतात. का मूव्ह करतात ते? कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंटमुळे डिफ्युजन करंटचा कन्सेप्ट ऐकला असेल तू.
तर जेव्हा हे इलेक्ट्रॉन कंडक्शन बँड पासून मग कुठे जातात सर, इथे व्हॅलेन्स बँडला जातात. कुठे जातात सर, इथे व्हॅलेन्स बँडला जातात. इथे व्हॅलेन्स बँडला जातात. आणि इथे कोण आहे बेटा, इथे बसलंय होल. इथे होल आहेत जे त्यांचा इंतजार करत आहे ना. इथे पी साईडला होल असतात मेजॉरिटी, बरोबर. मग आता जेव्हा इलेक्ट्रॉन कंडक्शन ते व्हॅलेन्स बँड मध्ये गेले ना, तर इकडे आहे फॉरबिडन एनर्जी गॅप. ठीक आहे. मग मी म्हणतो, काय म्हणतो सर, की वेन इलेक्ट्रॉन जम्प फ्रॉम कंडक्शन बँड टू व्हॅलेन्स बँड. तर असं झाल्यानंतर काय होतं सर, कंडक्शन बँड ते व्हॅलेन्स बँड मध्ये जेव्हा जम्प झालं ना, तर काय होतं बेटा, देन दे एमिट फोटॉन. तुम्हाला माहिती आहे की जेव्हा पण हायर टू लोअर एनर्जीला जम्प करतो आपण, तेव्हा फोटॉन किंवा लाईट एनर्जीचं एमिशन होतं. हे तुम्ही कुठे शिकलात, ॲटम्स मध्ये शिकलात, बोर्स मॉडेलमध्ये. ते पक्क पाहिजे, बरोबर आहे ना. याचा अर्थ काय ना सर, की आपल्याला जी एनर्जी मिळते ना बेटा, तर माझ्याकडे किती एनर्जी अवेलेबल आहे, फॉरबिडन एनर्जी गॅप एवढी. तर एवढी किंवा याच्यापेक्षा कमी, ठीक आहे ना, एवढ्या एनर्जीचा फोटॉन आपण एमिट करतो. एवढी एनर्जी गॅप एवढा करेल किंवा काही मध्ये एनर्जी लूज होऊन जाईल. म्हणजे या फोटॉनची एनर्जी एक तर एवढी पाहिजे किंवा याच्यापेक्षा कमी पाहिजे. आलं का लक्षात. मग अशा पद्धतीने लाईट एनर्जी कन्वर्ट, इलेक्ट्रिकल एनर्जी कन्वर्ट झाली. कशात कन्वर्ट झाली सर, लाईट एनर्जीमध्ये. तुला कळालं का मी काय बोललो, कळालं का सर. परत एकदा, हा एन इलेक्ट्रॉन बेटा, हा ई इलेक्ट्रॉन होता एन साईडला, मेजॉरिटी चार्ज कॅरियर. आपण फॉरवर्ड बायस केल्यानंतर बॉन्ड तुटला, नंतर इलेक्ट्रॉन होल रिकंबाईन होत आहेत. रिकंबाईन होताना काय होतं सर, एनर्जी रिलीज होते. हा, इथे तुला काय लक्षात ठेवायचंय, हायली डोप्ड आहे. हायली डोप्ड का बरं, कारण इलेक्ट्रॉन होल पेअरचं कॉन्सन्ट्रेशन चांगलं असतं है ना, मग डिफ्युजन चांगलं होतं. इथे जे काही आपला हा करंट आहे, मला सांगा हे कुठला करंट आहे, हा जो करंट आहे एलईडी मध्ये कुठला करंट असतो सर, तर मेजॉरिटी चार्ज कॅरियर मध्ये असतो. बाकी फोटोडायोड आणि सोलर सेल मध्ये कसं होतं सर, मायनॉरिटी चार्ज कॅरियरमुळे. ठीक आहे ना, आलं लक्षात. येस सर. अच्छा, याच्यामध्ये एक गोष्ट आहे, अजून एक काय गोष्ट आहे सर, की बेटा आपल्याला जे एलईडी आहे ना, तो कशात काम करतो सर, तो काम करतो व्हिजिबल रिजन मध्ये. व्हिजिबल रिजनचा अर्थ काय होतो, व्हिजिबल रिजन म्हणजे जवळजवळ मी म्हणतो, काय म्हणतात सर, 0.4 मायक्रोमीटर पासून तर 0.7 मायक्रोमीटर पर्यंत. म्हणजे 4000 अँगस्ट्रॉंग पासून तर कुठपर्यंत सर, 7000 अँगस्ट्रॉंग पर्यंत. तर 0.4 मायक्रोमीटर बरं का, 0.4 मायक्रोमीटर आणि 0.7 मायक्रोमीटर हे काय बेटा, वेवलेंथ आहे. तर या वेवलेंथला आपल्याला फॉरबिडन एनर्जी गॅप किती लागेल, म्हणजे फोटॉननी किती एनर्जी एमिट केली पाहिजे, तर ती केली पाहिजे बेटा 0.4चं जर तू कॅल्क्युलेशन केलं ना, तर ते काय येईल माहिती का, तर ते यायला पाहिजे, किती यायला पाहिजे सर, 3 इलेक्ट्रॉन वोल्ट. आणि जर 0.7चं जर कॅल्क्युलेशन केलं तर ते यायला पाहिजे किती सर, 1.8 इलेक्ट्रॉन वोल्ट. याचा अर्थ माझ्या एनर्जीची रेंज काय झाली बघा, ही मिनिमम एनर्जी पाहिजे, मिनिमम बँड गॅप एवढी पाहिजे, आणि मॅक्सिमम किती पाहिजे सर, एवढी पाहिजे. आलं का लक्षात. हे कशासाठी सर, हे व्हिजिबल स्पेक्ट्रमसाठी. आता तुम्ही म्हणाल सर हा फॉर्म्युला कुठून आला, तर तुम्ही काय करा माहिती का, तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं तर कॅल्क्युलेशन करू शकता. कसा, आपल्याकडे एक फॉर्म्युला होता, कुठला फॉर्म्युला आहे सर, एनर्जी जी आहे बेटा, एनर्जी असते 1240 नॅनोमीटर अपॉन लेमडा. ते 1240 नॅनोमीटर नाहीये, खाली नॅनोमीटर आहे. आणि हे सर, ही जी हे कशात असतं, इलेक्ट्रॉन वोल्ट. ठीक आहे ना, जे काही ते इलेक्ट्रॉन वोल्ट मध्ये येईल. हे माहिती आहे तुम्हाला, हा फॉर्म्युला माहिती आहे आणि कॅल्क्युलेट कराल तेच येईल. ठीक आहे, पण हे लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे. 1.8 इलेक्ट्रॉन वोल्ट पासून तर 3 इलेक्ट्रॉन वोल्ट पर्यंत व्हिजिबल रेंज आहे. ठीक आहे, व्हिजिबल रेंज. त्याच्यानंतर हे सगळं दिलेलं आहे की कुठलं आहे सर, जसं गॅलियम आर्सेनाइड आहे, गॅलियम फॉस्फरस आहे, गॅलियम आर्सेनाइड फॉस्फरस वगैरे येतात. आणि हे कलर डिपेंड्स ऑन द बँड गॅप. हे बरोबर एकदम, कलर जो आहे तो बँड गॅपवर डिपेंड करतो, कारण बँड गॅप बदलली तर फ्रिक्वेन्सी बदललं तर बाकी सगळं बदललं है ना. बाकी कुठे यूज करतात तर डिजिटल डिस्प्ले, इंडिकेटर लॅम्प, ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशन, तुम्हाला माहिती एलईडीचा भरपूर काय म्हणतात त्याला वापर आहे. हे लक्षात ठेवायचं की हा फॉरवर्ड बायस रिजन मध्ये वापरतो आपण. ठीक आहे ना सर. रिव्हर्स बायस रिजन मध्ये का नाही वापरत, कारण रिव्हर्स मध्ये वापरला तेवढा करंट मिळणार नाही बेटा आपल्याला, तेवढा एनर्जी मिळणार नाही आपल्याला की जी लाईट साठी लागते है ना, एनर्जी जास्त लागते आपल्याला. आता इकडे त्याचे ऍडव्हान्टेजेस माहिती आहे, हे तुम्ही वाचू शकता. एवढं काही नाही की एलईडीचं पॉवर कन्झम्पशन कमी. तुम्हाला माहिती आहे की आताचे जे छोटे ट्यूब्स आलेत, आधी मोठे ट्यूब्स होते असे, आता छोटे ट्यूब्स आले, त्याचं पॉवर कन्झम्पशन कमी आहे, एफिशियन्सी जास्त आहे. ठीक आहे, लॉंग लाईफ स्पॅन आहे, म्हणजे आता एलईडी जास्त वेळ वापरू शकते. रफ अँड टफ आहे, तुम्ही कसंही कुठेही वापरू शकता. साईज छोटा आहे,
तर हे सगळं वाचू शकता तुम्ही. त्याच्यानंतर फास्ट रिस्पॉन्स टाइम आहे वगैरे वगैरे. नंतर न्यूमरिकल, पहिलं न्यूमरिकल आलेलं आहे आफ्टर लॉट ऑफ थेरी. बघा, अ पीएन फोटोडायोड मेड अप ऑफ मटेरियल विथ अ बँड गॅप. बँड गॅप दिली आहे. मी तुम्हाला फोटोडायोड एकदम प्रॉपर सांगितलंय काय करतो फोटोडायोड, है ना, करंट कसा इमिट करतो वगैरे सगळं सांगितले. द मिनिमम फ्रिक्वेन्सी ऑफ द रेडिएशन दॅट कॅन बी ॲब्झॉर्ब बाय द मटेरियल इज नियरली. मिनिमम फ्रिक्वेन्सी ऑफ रेडिएशन. आता तुम्हाला काय दिलंय, बँड गॅप दिले म्हणजे EG ची व्हॅल्यू दिली. बघा, EG दिलाय तुम्हाला, EG दिलाय सर 2 इलेक्ट्रॉन वोल्ट आणि त्यांनी फ्रिक्वेन्सी विचारली. फ्रिक्वेन्सी मग काय करणार सर, करू शकतो बरंच काय काय गोष्टी करू शकतो. सगळ्यात पहिले तुम्ही काय करा, जर मला कोणी वेवलेंथ विचारले ना, तर वेवलेंथ विचारल्यानंतर मी कुठला फॉर्म्युला वापरतो, 12400 अपॉन लॅम्डा इन एंगस्ट्रॉम मध्ये. ठीक आहे, किंवा एक काम करू आपण, सरळ हे सगळं करण्यापेक्षा सरळ मी एक काम करतो, प्रॉपर फॉर्म्युला लिहितो. याला कसं लिहू शकतो आपण, EG कॅन बी रिटर्न ॲज 12400 अपॉन लॅम्डा इन एंगस्ट्रॉम. हे मी तुम्हाला फॉर्म्युला दिलाय. 12400 कशात असतं बेटा, इलेक्ट्रॉन वोल्ट मध्ये असतं. इथपर्यंत आलो आपण, येस सर. आता जर तुम्ही नीट बघायला गेलं तर लॅम्डा किती आला, एंगस्ट्रॉम मध्ये लॅम्डा तो किती येईल, तो येईल सर 12400 डिवायडेड बाय 2. तो किती आला, तो आला 6200. 6200 काय, 6200 एंगस्ट्रॉम. ठीक आहे, सो एंगस्ट्रॉम मध्ये 6200 आला. पण मला त्यांनी वेवलेंथ विचारलीच नाही, त्यांनी काय विचारली, फ्रिक्वेन्सी विचारली. मग काय करायचं सर, तर मग काय करायचं, फॉर्म्युला माहिती आहे तुमचा, C इज इक्वल टू असतो बेटा एफ लॅम्डा. C काय सर, स्पीड ऑफ लाईट. तर मग स्पीड ऑफ लाईटला मी पकडतो 3 × 10⁸ SI युनिटमध्ये हे, आणि F मला माहिती नाही. वेवलेंथ किती, 6200. 6200ला मी 6000 पण पकडू शकतो, फार आन्सरमध्ये फरक येणार नाही. तुम्ही जर नीट बघितलं ना तर फार फरक नाहीये. कितीचा फरक आहे बघा, हे 5, 20 आणि 10 म्हणजे 10 टाइम्स 5 टाइम्सचा फरक आहे. तर मी थोडंसंच अल्टर करतोय फक्त. वेवलेंथला मी पकडलं 6000 एंगस्ट्रॉम, 6000 × 10⁻−10. बरोबर आहे का सर, येस अगदी बरोबर आहे. आता पुढे काय करायचं, हे बघा, हे 3 शून्य गायब झाले आणि इथे किती आलं सर, -7. हे -7 3/6 केलं तर किती येईल, 3/6 केलं तर सर येईल 0.5. सो इकडे असायला पाहिजे F इज इक्वल टू 0.5 इंटू 10⁸ 10⁸ हा -7 तिकडे गेल्यावर प्लस होऊन जाईल, म्हणजे 8 + 7 किती झालं, 15. म्हणजे हे आलं 0.5 × 10⁻15. कुठला आन्सर आहे, 5 × 10⁻14. म्हणजे आहे का ऑप्शन, येस, बी इज द करेक्ट आन्सर. पुढे बघा, याचे असे न्यूमरिकल पण येतात. न्यूमरिकल जुन्या काळात विचारलेत है ना, पण ते रिपीट पण होतात. PN जंक्शन फोटोडायोड इज फॅब्रिकेटेड फ्रॉम अ सेमीकंडक्टर विथ अ बँड गॅप ऑफ 2.5 इलेक्ट्रॉन वोल्ट. किती बँड गॅप आहे माझ्याकडे, 2.5 इलेक्ट्रॉन वोल्ट. पुढे काय सांगितले, इट कॅन डिटेक्ट सिग्नल ऑफ वेवलेंथ. आता वेवलेंथ विचारली, करू शकाल तुम्ही, आता तेच करायचंय. तर मला 2.5 इज इक्वल टू 12400 अपॉन वेवलेंथ काय बेटा, एंगस्ट्रॉम मध्ये, आणि ही एनर्जी कशात असते सर, इलेक्ट्रॉन वोल्ट मध्ये. मग आता याला सॉल्व्ह करून घ्या. याला सॉल्व्ह करायला तर काय येईल, लॅम्डा इज इक्वल टू यायला पाहिजे 12400 12400 डिवायडेड बाय 2.5. 2.5 म्हणजे 5/2. मग हे किती आलं, 124 × 2 248. 248 नाही, 24800 24800 अपॉन 5 एंगस्ट्रॉम मध्ये. मग आता हे किती यायला पाहिजे, ह्याला जर मी 25 पकडलं तर जवळजवळ, याला जर आपण 24800ला जर 25000 पकडलं तर अप्रॉक्सिमेटली हे किती येईल, 5000 येईल एंगस्ट्रॉम मध्ये. आहे का ऑप्शन सर, ऑप्शन आहे का, येस येस, सी इज द करेक्ट आन्सर. सोपे प्रश्न आहेत की नाही, सोपे प्रश्न आहे, सोडवता यायला पाहिजे. ठीक, पुढे जाताना, इन अ लाईट एमिटिंग डायोड, लाईट इज गिवन. कशामुळे होतो रे लाईट एमिटिंग डायोड मध्ये, लाईट का बरं होतो, मी सगळं डिटेलमध्ये एक्सप्लेन केलंय, का केलंय त्याची किंमत तुला आता कळेल. एमिशन ऑफ होल्स अँड इलेक्ट्रॉन, एमिशन ऑफ होल अँड इलेक्ट्रॉन, नाही, रिकॉम्बिनेशन. किती चांगला शब्द आहे, रिकॉम्बिनेशन. येस, आठवतो तुला, कंडक्शन बँड पासून जेव्हा व्हॅलेन्स बँडला उडी मारतो, कोण उडी मारतो सर, इलेक्ट्रॉन, तेव्हा रिकंबाईन होतो होल सोबत व्हॅलेन्स बँडच्या, आणि जी मध्ये एनर्जी गॅप असते ना, त्या एनर्जी गॅप एवढा तो फोटॉन, त्या फ्रिक्वेन्सीचा फोटॉन किंवा त्या वेवलेंथचा लाईट एमिट करतो. अरे येस ऑर नो, येस सर. डिफ्युजन हे काही नाही, जेवढं कन्सेप्ट सांगितलं तेवढं लक्षात ठेवा, एकदम निवांत काम होऊन जाईल. हे कसलं ग्राफ आहे सांगितलंय का सरांनी, हा कसला ग्राफ आहे बेटा, हा सोलर सेलचा ग्राफ. अरे हो की नाही, येस सर, ओके. डायरेक्ट प्रश्न आहे बघा, LED इज मॅन्युफॅक्चर्ड. आपला व्हिडिओ चालू आहे, व्हिडिओ चालू असताना तुम्हाला खाली लिहिलेलं आहे बघा, मी खाली लिहिलेलं आहे, हे बोर्डच्या पुस्तकात दिले की कुठल्या
कुठल्या एलईडीच्या कॉम्बिनेशनला, वेगवेगळ्या एलईडीच्या कॉम्बिनेशनला वेगवेगळ्या कलरचं, म्हणजे जसं जसं सेमीकंडक्टरनी बनवलं ना, जसं फॉर एक्झाम्पल झिंक सेलेनाइड आहे तर त्याचा कलर वेगळा येतो, त्याच पद्धतीने ॲल्युमिनियम गॅलियम आर्सेनाइड असेल तर त्याचा कलर वेगळा येतो. तर कोणाचा काय काय कलर हे बोर्डच्या पुस्तकात दिले. मग मी तेच तिथूनच डेटा घेऊन व्हिडिओच्या खाली तुम्हाला दिसेल, जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघताय ना तेव्हा त्या पोर्शनला मी तो पार्ट कव्हर केलाय. सो त्याप्रमाणे याचा आन्सर तुम्ही बघून घ्या. ठीक आहे, मला हे पार्ट नाही आहे. पुढे आयडेंटिफाय डिव्हाइसेस विच वर्क्स ऑन सोलर एनर्जी. सोलर एनर्जीवर काय काय काम करतं. तर सोलर एनर्जीवर फोटोवोल्टेक सेल हा काम करतो, करतो की नाही. फोटोवोल्टेक सेल म्हणजे सोलार सेल. त्याचबरोबर फोटोथर्मल डिव्हाइसेस, फोटोथर्मल डिव्हाइसेस, ठीक आहे ना, फोटोथर्मल डिव्हाइस. नाव बघा, फोटोथर्मल, थर्मल म्हणजे सोलर रिलेटेड आहे. ठीक ठीक. एलईडी नाही करत. एलईडी कुठे, सोलर सेल आणि एलईडीचा काही संबंध नाही. फोटोडायोड आणि एलईडीचा पण काही सोलर एनर्जी पण संबंध नाही. फोटोडायोड बिचारा कायच करतो, तो फोटोडायोड फक्त करंटला कन्वर्ट करतो, त्याला लाईट द्यावा लागतो, पण नॉट नेसेसरी त्याला सोलर एनर्जी, सोलर लाईट द्यावं लागेल, है ना. फक्त फोटोवाले. ठीक आहे, फोटो वोल्टेक आहे किंवा फोटो थर्मल आहे. तर आन्सर काय पाहिजे, 2-4 आहे का ऑप्शनमध्ये. येस, ए इज द करेक्ट ऑप्शन. त्याच्यानंतर आयडेंटिफाय द करेक्ट सर्किट डायग्राम, हे मी तुम्हाला सांगितलंय. बघा इथे लाईट पडतोय, लाईट पडतोय, लाईट पडतोय म्हणजे हा काय असेल, फोटोडायोड असेल. लाईट ज्याच्यावर पडतो आणि जो करंट देतो दॅट इज फोटोडायोड. ठीक आहे. परत जो लाईट, आता हे इकडे बघताय का तुम्ही, हा लाईट एमिट करतो असं वाटतंय, लाईट एमिट करतो दॅट इज एलईडी. फोटोडायोड हा नेहमी रिव्हर्स बायस असतो, एलईडी हा फॉरवर्ड बायस असतो. तर फोटोडायोड बघा, फोटोडायोड सर रिव्हर्स बायस आहे, रिव्हर्स बायस दिसायला लागला का, नाही नाही नाही, हा फॉरवर्ड बायस बेटा. हा पी ला पॉझिटिव्ह लावलाय त्यांनी, टी ला निगेटिव्ह पाहिजे आपल्याला, मग बी करेक्ट आहे, बी करेक्ट आहे. त्याच पद्धतीने इकडे जर तुम्ही बघायला गेलं तर हा कुठला आहे सर, एल लाईट एमिटिंग डायोड आहे. तर बघा बरं फॉरवर्ड बायस कुठे, तर पी ला पॉझिटिव्ह एन ला निगेटिव्ह, हा बरोबर आहे, म्हणजे डी करेक्ट आहे, म्हणजे बी डी करेक्ट आन्सर पाहिजे. बी डी इज द करेक्ट आन्सर. फॉर एमिशन ऑफ लाईट द लाईट एमिटिंग डायोड इज, कसा असतो लाईट एमिटिंग डायोड, ऑलवेज यूज इन रिव्हर्स बायस, बिलकुल नाही. नेवर यूज इन फॉरवर्ड और रिव्हर्स बायस, यूज बोथ इन फॉरवर्ड अँड रिव्हर्स बायस, ऑलवेज यूज इन फॉरवर्ड कंडिशन. येस, जोपर्यंत तुम्ही थेरी डेप्थ मध्ये घेत नाही ना तोपर्यंत तुम्हाला याचं महत्व कळत नाही. इतकं डोक्यात आहे ना, एलईडीचं फंक्शनिंग पूर्ण डोक्यात बसलं पाहिजे. दॅट थेरी इज मोर दॅन इनफ फॉर जेई मेन्स ऑल्सो. ठीक आहे, सो त्याची काळजी तुम्ही करू नका, डायरेक्ट आन्सर. द कलर ऑफ एलईडी हेअर, हे सगळं हे कलर कशावर डिपेंड करतो बेटा, हा कलर कशावर डिपेंड करतो, कशावर डिपेंड करतो बघा. कलर मी तुम्हाला सांगितलं ना, कलर कशावर डिपेंड करतो. ईजी जी आहे, ईजी जो काही तो लाईट काय म्हणतात त्याला, कलर कशामुळे, एलईडीचा कलर कशामुळे, फंडामेंटलला जा, कंडक्शन पासून व्हॅलेन्सला मला उडी मारायची, रिंग कॉम्बिनेशन व्हायला, म्हणजे इतका एनर्जी, दॅट एनर्जी मस्ट बी इक्वल टू 12,400 अपॉन लॅम्डा, बरोबर आहे. आता हा जो वेवलेंथ कशावर डिपेंड करते, या ईजी वर डिपेंड करते, म्हणजे बँड गॅपवर डिपेंड करते. हे बघा, कलर कशावर डिपेंड करतो, वेवलेंथवर डिपेंड करतो. वेवलेंथ कशावर डिपेंड करते, फॉरबिडन एनर्जी गॅपवर डिपेंड करते. झाला प्रश्न, झाला सर. फॉरवर्ड बायस, रिव्हर्स बायस नाही, द बँड गॅप ऑफ मटेरियल ऑफ द सेमीकंडक्टर. बघा सीईटी ना चांगले चांगले प्रश्न पण विचारायला लागले. ठीक आहे, सो तुम्हाला वर्किंग माहिती पाहिजे, उगाच रट्टा मारून होत नाही बेटा, रट्टा मारून बोर्डला ठीक आहे, सीईटीला काम होईना. ठीक आहे. फोटोडायोड इज अ डिव्हाइस, फोटोडायोड कसं डिव्हाइस, विच ऑलवेज ऑपरेटेड इन फॉरवर्ड, नाही. ऑपरेटेड इन रिव्हर्स, येस. मे बी ऑपरेटेड, नाही नाही नाही. विच फोटो करंट इंडिपेंडेंट ऑफ इंटेन्सिटी, नाही नाही नाही, सांगितलंय मी तुम्हाला, ग्राफ काढून दिलाय. सो इट ऑपरेटेड इन रिव्हर्स बायस, बी इज द करेक्ट आन्सर. एलईडीचा आयव्ही कॅरेक्टरिस्टिक्स, एलईडीचा आयव्ही कॅरेक्टरिस्टिक्स कसा असतो बघा. हा तर गेला, हा कोण आहे सर, तो बेटा सोलर डायोड आहे ना, सोलर सेल आहे आपला. एलईडी म्हणजे काय, एलईडी फॉरवर्ड बायस मध्ये असतो ना, तर फॉरवर्ड बायस मध्ये असा थोडी ग्राफ असतो, फॉरवर्ड बायसचा ग्राफ हा असतो. ठीक आहे, याचा काही संबंध नाही, हा रिव्हर्स बायस दाखवायला लागलाय. एलईडीला रिव्हर्स बायस कशाला केलं तुम्ही, एलईडीला रिव्हर्स बायस करायची काही गरज नाही. ठीक आहे, सो हे आयव्ही कॅरेक्टरिस्टिक्स आहे. हा, तर हे बरोबर आहे, आयव्ही कॅरेक्टरिस्टिक्स इज करेक्ट. सो मला वाटतं याचा आन्सर काय पाहिजे, याचा आन्सर पाहिजे बी. आलं का लक्षात, काही प्रॉब्लेम आहे का सर, नो प्रॉब्लेम ॲट ऑल, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. ओके ओके सर. आता इथे एक अजून दिलंय बघा, इथे आय व्ही दिलंय आणि इथे पण आय व्ही दिलंय. इथे हे काय दाखवायला लागले की करंट ऑलमोस्ट कॉन्स्टंट आहे, करंट ऑलमोस्ट कॉन्स्टंट आहे. तर आपण एलईडीचं जसं जसं आपण पोटेन्शियल चेंज करत राहतो ना तसं तसं त्याचं रिकॉम्बिनेशन काय होतं सर, रिकॉम्बिनेशन वाढतं, तर त्याप्रमाणे त्याचा आन्सर यायला पाहिजे. एलईडी आणि फॉरवर्ड बायस बघा जास्त फरक नसतो, जो नॉर्मल डायोड आहे आणि जो एलईडी डायोड आहे ना तो सेमच असतो. नॉर्मल डायोडचा जो ग्राफ आहे तोच येणार, नॉर्मल डायोडचा कुठला ग्राफ आहे, हा डायोड, तो फॉरवर्ड बायस मध्ये असतो. रिगार्डिंग द लाईट एमिटिंग डायोड द रॉंग स्टेटमेंट इज, रॉंग स्टेटमेंट विचारलंय. एलईडीज आर एनर्जी एफिशियंट, येस एलईडी सगळं चांगलंच आहे म्हणून तो वापरतो. एलईडी पॅनल, एलईडी लाईट्स का बरं आले, त्याच्यासाठी आले.
एलईडीज हॅव लॉंग लाईफ, इट प्रॉपरली मॅन्युफॅक्चर्ड, बरोबर आहे. ब्राईटनेस ऑफ लाईट एमिटेड बाय एलईडीज कॅनॉट बी कंट्रोल्ड, मग काय अर्थ आहे एलईडीचा, ब्राईटनेस कंट्रोल केला पाहिजे आपण. कलर्स प्रोड्यूस बाय एलईडीज डू नॉट फेड आउट, हा जास्त फेड आउट होत नाही, मग याचा अर्थ काय बेटा, हा सी. असं बघायचं की एलईडीचं निगेटिव्ह काय दाखवायला लागलंय, तर निगेटिव्ह हे दाखवायला लागलंय. बाकी सगळं चांगलंच म्हणायला लागलं ना, एलईडी बद्दल वाईट बोलायला, कशाला वाईट बोलू आपण, मॉडर्न टेक्नॉलॉजी ती. सिलेक्ट द फोटोडायोड्स मध्ये किती वेळा झाला आता हे है ना. फोटोडायोड कशामध्ये बेटा, रिव्हर्स बायस मध्ये. रिव्हर्स बायस फॉर हीट इंटेन्सिटी नाही रे, लाईट इंटेन्सिटी. फोटो रिव्हर्स बायस कंडिशन फॉर लाईट इंटेन्सिटी मेजरमेंट. लाईटची इंटेन्सिटी फोटोडायोडने मेजर करता येते. तुम्ही जेवढी इंटेन्सिटी वाढवाल तेवढा करंट वाढेल. मी तुम्हाला ग्राफ काढून दिला होता, ठीक आहे. हे काय आता, हे परत तेच आहे बघा, हे झेनर डायोड आहे, हे झेनर डायोड आहे, हा फोटो डायोड आहे, हे लाईट एमिटिंग डायोड आहे. तो ए काय, ए इज झेनर, बी इज फोटो आणि सी इज एलईडी, बरोबर आहे. डी इज द करेक्ट आन्सर. त्याच्यानंतर हा ग्राफ सांगितलाय, हा ग्राफ कसला ग्राफ आहे, फोटो डायोडचा ग्राफ आहे. डेफिनेटली तुम्हाला काय, द मटेरियल यूज फॉर सोलर सेल शुड बी. अच्छा, हा वेगळा क्वेश्चन, हा वेगळा क्वेश्चन आहे. या क्वेश्चनचं स्टेटमेंट नाही घेतलंय मी, ते राहून गेलं स्टेटमेंट घ्यायचं. पण त्यांनी विचारलं आहे की कोणाची इंटेन्सिटी सगळ्यात जास्त आहे, मॅक्सिमम इंटेन्सिटी कोणाची विचारली, मॅक्सिमम इंटेन्सिटी कोणाची है ना, सोलर याचं फोटो सेलसाठी, फोटो डायोडसाठी. तर I4 सगळ्यात जास्त असायला पाहिजे, हे तुम्हाला मी एक्सप्लेन केलंय. जेवढी जास्त इंटेन्सिटी तेवढा जास्त रिव्हर्स सॅच्युरेशन करंट, बरोबर आहे का. रिव्हर्स सॅच्युरेशन करंट जो काही करंट असतो रिव्हर्स बायसमध्ये, ठीक. ओके सर. तुमच्या बोर्डच्या पुस्तकात एक कन्सेप्ट पण दिली, डार्क करंट. डार्क करंट म्हणजे काय ना, की डार्क करंट म्हणजे आपण जेव्हा काय म्हणतात त्याला, जेव्हा सफिशियंट लाईट देत नाही तरी पण एक रिव्हर्स बायस मध्ये करंट आहे. रिव्हर्स बायस मध्ये करंट असतो की नाही, ज्याला आपण रिव्हर्स सॅच्युरेशन करंट म्हणतो. दॅट इज डार्क करंट. डार्क करंटचा अर्थ काय, की जेव्हा लाईट नाहीये तेव्हा असलेला करंट. मग लाईट दिल्यावर काय होतं सर, तर लाईट दिल्यावर इलेक्ट्रॉन होल पेअर जनरेट होतात आणि मग ते काय होतात, ड्रिफ्ट करतात है ना, त्यांच्या बाजूला ड्रिफ्ट करतात. ते मायनॉरिटीज चार्ज कॅरियर आहे शेवटी, पण ते ड्रिफ्ट केल्यामुळे काय होतं ना, इलेक्ट्रॉन होल पेअर जनरेट झाले, इलेक्ट्रॉन जातील एन साईडला आणि होल्स जातील पी साईडला. तर अशामुळे काय होतं ना, एक अजून मायनॉरिटी करंट, ऍडिशनल करंट एस्टॅब्लिश होतो. तर जो डार्क करंट असा काहीतरी इथे असायला पाहिजे होता, तसं वाढत असा वाढतो है ना, असा करून असं वाढतो. विचारलं नाही सीईटीने, सांगतोय फक्त. मटेरियल यूज फॉर सोलर सेल. सोलर सेलचं जे मटेरियल आहे हे मी तुम्हाला लिहून दिलंय. त्याचं काय असतं बेटा, याचं असतं डी आन्सर पाहिजे. 1 पासून तर 1.8 पर्यंत पाहिजे, कारण सूर्याचीच एनर्जी जवळजवळ 1.4 1.5च्या आसपास असते इलेक्ट्रॉन वोल्ट है ना. फोटॉन म्हणजे तो जो फोटॉन निघतो सन पासून, जे लाईटचा फोटॉन येतो त्याची एनर्जी असते. सो बेटर ऍब्झॉर्प्शन साठी ही रेंज पाहिजे आपली. पहिले लॉजिक गेट्स काय असतं सर, लॉजिक गेट्स डेफिनेशन वाचा. काय, लॉजिक गेट्स आर इलेक्ट्रॉनिक सर्किट. तर सगळ्यात पहिले हे कुठलं तरी एक इलेक्ट्रॉनिक सर्किट आहे सर, आणि काय करतं ते सर्किट, दॅट परफॉर्म लॉजिकल ऑपरेशन्स ऑन वन ऑर मोर इनपुट्स टू प्रोड्यूस सिंगल आउटपुट. सांगतो मी काय. जर मी तुला म्हटलं की उठून उभं राहा आणि माझ्यासाठी पाणी घेऊन ये, ठीक आहे, तर तुला काय ऐकू आलं, तुम्ही बोलले सर उठून उभं राहा माझ्यासाठी पाणी घेऊन ये, ठीक आहे. हे तुझ्या ब्रेन मध्ये आलं. ब्रेन मध्ये आल्यानंतर तुला पहिले सिग्नल मिळाला, माझा आवाज म्हणजे इनपुट. तो सिग्नल तुझ्या मेंदूत गेला, तुझ्या मेंदूने ते प्रोसेस केलं. ते प्रोसेस केल्यानंतर तू ऍक्शन घेतली, म्हणजे तू पाणी आणायला गेलास आणि त्याच्यानंतर तुम्हाला पाणी आणून दिलं, बरोबर, म्हणजे ते आउटपुट झालं. आता जे कॉम्प्युटर आणि ह्युमन ब्रेन आहे ना, त्याच्यामध्ये फरक आहे. कॉम्प्युटरला आपल्यासारखी भाषा कळत नाही, मग त्याला कुठली भाषा कळते सर, तर त्याला डिजिटल लँग्वेज कळते बेटा. डिजिटल कोड्स आपण ज्याला म्हणतो, किंवा बायनरी भाषा कळते. बायनरी म्हणजे काय, 0101. बघा, त्याला फक्त 2च भाषा कळते, एक तर 0 कळेल त्याला, नाही तो 1 कळेल, बस बाकी काही कळत नाही. मग सर तो कसं म्हणणार. आता जर एखादा रोबोट आहे, त्या रोबोटला मी म्हटलं की माझ्यासाठी पाणी घेऊन ये, तर तो काय करेल माहितीये का, माझ्यासाठी त्यांनी काहीतरी एक कोड त्याच्या डोक्यात आधीच भरवून ठेवलाय. म्हणजे त्याच्यासाठी, माझ्यासाठी हे जो शब्द आहे तो त्याच्यासाठी काय आहे, तर लेटेस्ट से तो त्याच्यासाठी असा काहीतरी कोड आहे सर. हा माझ्यासाठी आहे. आणि मग पाणी म्हणजे त्यांनी असा भरून ठेवलाय. पाणी घेऊन म्हणजे सपोज त्यांनी असा काहीतरी केलाय. ये म्हणजे त्यांनी असा केलाय. त्याला काय वाटेल माहिती का, त्याला वाटेल असं कोणीतरी इनपुट देते मला. मग तो काय करणार, ते इनपुट प्रोसेस करणार. त्याच्याकडे मेंदू तर नाहीये, त्याच्याकडे स्वतःचा मेंदू तसा नाहीये. मग त्यासाठी आपल्याला सर्किट लागतं, सर्किट. त्यालाच आपण लॉजिक गेट म्हणतो. ते सर्किट काय करतं, की जे काही इनपुट देतो आपण, बघा काय प्रकार असतो सर, जे काही आपण इनपुट देतो ना बेटा, लॉजिक गेट मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची,
की हे माझ्याकडे हे सर्किट आहे किंवा मी याला म्हणतो लॉजिक गेट. ते लॉजिक लावतं, ते विचार करतं की नक्की काय म्हणायचं यांना, आणि इकडून आपण देतो बेटा इनपुट. मी त्याला काहीतरी इनपुट दिलं, लेटस से ए आणि बी. ए आणि बी काय काय राहू शकतात सर, 0 आणि 1. बायनरी आहे, ते बघतो पुढे आपण काय आहे काय नाही. आणि त्याच्यानंतर तो इथे त्याची टास्क परफॉर्म करतो आणि याला काय म्हणायचं, आउटपुट. आलं लक्षात. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं दे आर बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स. प्रत्येक डिजिटल इलेक्ट्रॉनिक मध्ये बिल्डिंग ब्लॉक्स आहेत, कॉम्प्युटर्स, कॅल्क्युलेटर, तुला जे पण आता टेक्नॉलॉजी दिसते ना त्याच्यामध्ये लॉजिक गेट्स वापरतात. ठीक आहे, सेमीकंडक्टरनी बनलेले असतात लॉजिक गेट्स. ओके सर. त्याच्यानंतर जर तू बघायला गेला की सर बुलियन अल्जेब्रा काय. बुलियन अल्जेब्रा म्हणजे कसं बेटा, बुलियन अल्जेब्रा म्हणजे ते जे लॉजिकल ऑपरेशन्स आहे, म्हणजे आपण ज्याला ते काही इन्स्ट्रक्शन देतोय की बाबा पाणी घेऊन ये, अभ्यास कर, हे नको करू, हे जे इन्स्ट्रक्शन्स देतोय त्या इन्स्ट्रक्शनला प्रोसेस करताना त्याच्या मेंदूमध्ये त्याला कॅल्क्युलेशन करावं लागेल ना, त्या कॅल्क्युलेशनचं जे गणित आहे ते म्हणजे बुलियन अल्जेब्रा. ठीक आहे, बघा काय म्हणता येते, बुलियन अल्जेब्रा इज अ ब्रांच ऑफ मॅथमॅटिक्स. गणितासारखंच येते दॅट डील्स विथ अ बायनरी व्हेरिएबल. जसं मी तुम्हाला मध्ये सांगितलं सर, बायनरीचा अर्थ काय होतो, बायनरी म्हणजे दोन. बायनरी म्हणजे दोन. दोन व्हेरिएबल म्हणजे काय, एक तर 0 असेल किंवा काय असेल सर 1 असेल, बस. कॉम्प्युटरच्या जगामध्ये त्यांना फक्त एक तर 0 कळतो किंवा 1 कळतं, अजून काहीच कळत नाही त्यांना. ठीक आहे, आपल्याला वाटतं की त्यांना हा सगळं कळतं. त्यांनी माझं नाव विचारलं सर चॅट जीपीटी मध्ये, तू काही पण टाकलं, मला बोर व्हायला लागले, मी काय करू, तर चॅट जीपीटी तुला खूप सारा इन्फॉर्मेशन देईल. ते तुला इंग्रजीमध्ये देईल, पण ते स्वतः घेताना 0101 मध्ये घेतं आणि मग तसं प्रोसेस करतं लॉजिकल गेट्सच्या माध्यमातून. आणि प्रोसेस केल्यानंतर जे काही तुला डिलिव्हर करायचं आहे ते 0101 मध्ये डिलिव्हर करतं आणि मग त्या 0101चं कन्व्हर्जन होतं कशामध्ये सर, इंग्रजीमध्ये. अशी प्रक्रिया चालते ती. ठीक आहे, मग एक तर 0 किंवा 1. 0ला काय म्हणायचं सर, 0ला आपण म्हणायचं बेटा लो आणि 1ला काय म्हणायचं सर, हाय. तर लो आणि हाय अशा भाषेमध्येच यांचं गणित चालतं. आलं का लक्षात. त्याला काय म्हणायचं सर, बुलियन अल्जेब्रा म्हणायचं. ठीक आहे, बायनरी व्हेरिएबल अँड लॉजिकल ऑपरेशन्स. जे काही लॉजिकल ऑपरेशन्स मी तुम्हाला मगाशी सांगितलं. आता तुला आहे ना याच्यामध्ये पीएचडी नाही करायची, तुला बेटा मग काय करायचं सर, मला तुला जे मी सांगतो ना ते शिकायचंय, कॉम्प्लिमेंट लॉ. आता या बुलियन अल्जेब्राला थोडं डिटेलमध्ये शिकू आपण की त्याचं मॅथमॅटिक्स कसं आहे सर. एकदम सोपं आहे, लोड घ्यायचं नाही एकदम. लॉजिक गेट्स अभ्यास करताना चेहऱ्यावर हसू असलं पाहिजे, कारण की खूप सोपं बेटा आहे. सगळ्यात पहिले कॉम्प्लिमेंटचा अर्थ काय होतो सर, कॉम्प्लिमेंटचा अर्थ होतो निगेशन. निगेशन, निगेशन म्हणजे काय, तुला जर मी बोललो अभ्यास करतो, तू अभ्यास नाही करणार, तू खेळायला जाशील. अलग लक्षात. तुला जर एखादी गोष्ट सांगितली तर तू त्याचा उलट करतो, त्याला निगेशन म्हणतात, त्याला आपण कॉम्प्लिमेंट लॉ म्हणतो. जसं काय, जसं की जर माझ्याकडे बेटा इनपुट आहे, इनपुट म्हणतो मी आणि इथे आउटपुट म्हणतो. ठीक आहे, इनपुट दिलं मी 0, तर 0च्या उलट काय, 0च्या उलट 1 आहे. हा लो आहे बेटा, हा हाय आहे. अच्छा सर, इनपुट तुम्ही हाय दिलं तर हायचं उलट काय, लो आहे. आलं का लक्षात. उलट करतो बेटा, तर उलट. आपल्याकडे दोनच आपल्याकडे आउटपुट आहेत. काय आउटपुट आहे सर, 0 आणि 1. इनपुट आउटपुट 01 01, बस 01 शिवाय काही कळत नाही त्याला. मग 0चं काय करणार, तो 1 करणार, आणि 1चं काय करणार सर, 0 करणार. आलं का लक्षात. ओके सर. आता याला कसं वाचतात सर, याला कसं वाचतात बघ बेटा, हा ए आहे आणि याला काय म्हणायचं, याला आपण रीड करतो कॉम्प्लिमेंट, कॉम्प्लिमेंट, कॉम्प्लिमेंट ऑफ ए, कॉम्प्लिमेंट ऑफ ए असं रीड करतात त्याला. कॉम्प्लिमेंट म्हणजे सर निगेशन. आलं लक्षात. ओके सर, लक्षात आलेलं आहे. आता जर तू नीट बघितलं अजून काही गोष्टी आता ऐक. जसं बेटा मी एक काम करतो, काय करता सर तुम्ही, 0चं जर मी काय म्हणतात त्याला कॉम्प्लिमेंट घेतला, कॉम्प्लिमेंट घेतला तर तो काय येईल सर, 1 येईल. आता परत जर मी 1चा कॉम्प्लिमेंट घेतला तर काय येईल सर, तो तर सर तो 0 येईल. म्हणजे तुला कळालं का, एकदा उलट केलं, तुला काय केलं मी, तुला असं घेतलं आणि एकदा उलट केलं आणि अजून एकदा परत उलट केलं तर तू आधी सारखाच होशील की नाही. हे बघा, हा 0 होता, त्याचा कॉम्प्लिमेंट घेऊन त्याचं निगेशन केलं, 1 झालं सर. 1चं निगेशन केलं तर 1चं अपोजिट काय येतं, 0 येतं. याचा अर्थ दोनदा कॉम्प्लिमेंट घेतल्यावर तेच इनपुट यायला पाहिजे. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवशील की ए डबल बार, डबल बारचा अर्थ काय होतो सर, जो काही इनपुट आहे आपला त्याची 2 वेळा कॉम्प्लिमेंट घ्यायची, म्हणजे 2 वेळा त्याला निगेट केलं ना तर काय येतं सर, ए येतं. हे लक्षात ठेवशील. राहील का लक्षात तुला. ओके सर, लक्षात राहील. एकदम सोपा आहे. याला काय म्हणतो सर आपण, याला कॉम्प्लिमेंट लॉ म्हणतो, कॉम्प्लिमेंट लॉ म्हणतो. ठीक आहे. ओके सर. जसं जर कोणी तुला विचारलं, काय विचारलं सर मला, ए प्लस बी याचा अर्थ काय होतो,
ए प्लस बी जे काही असेल आपल्याला काही घेणं नाही ए प्लस बी, पण त्याचा डबल बार दिसतोय, दोनदा कॉम्प्लिमेंट केल्यानंतर काय यायला पाहिजे सर, ए प्लस बी यायला पाहिजे. बस एवढं लक्षात ठेवायचं, बाकी काही नाही. ओके सर. त्याच्यानंतर अँड लॉ. अँडचा अर्थ काय होतो सर, अँडचा अर्थ होतो बेटा मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन गुणाकार. मग सर मल्टिप्लिकेशनला हा कसं रीड करता त्याला बघा, मी म्हणतो ए डॉट बी, हा जो डॉट आहे ना बेटा याला कसं रीड करतात, ए अँड बी. आपण गुणाकाराला कसं डिनोट करतो सर, इथे गुणाकाराला मल्टिप्लिकेशन डिनोट करतात. ठीक आहे, इथे काय करतो आपण, इथे बेटा डॉटने डिनोट करतो. त्याला काय रीड करशील तू, ए अँड बी. जसं की आता बघ मी तुला सांगतो काय सर, इनपुट आहे माझ्याकडे इनपुट, आणि इकडे काय सर आउटपुट आहे. तर इनपुट मध्ये लेटेस्ट से आपण इनपुट घेऊ सर, ए आणि बी माझ्याकडे इनपुट आहे, आणि आउटपुट जर मी वाय पकडलं बेटा, वाय आउटपुट पकडलं, तर जसं आता बघा 0 0 0 पकड, 0 1, त्याच्यानंतर आपल्याला बघायचंय की इनपुट काय येणार आहे. आता 0 इंटू 0 काय येतं तुला माहिती आहे, 0 इंटू 0 काय येतं सर, 0 इंटू 0 0 येतं. बस जसं मल्टिप्लिकेशन काम करत तसंच सर. 0 इंटू 1 काय येतं सर, तर हे पण 0 येईल बेटा. 1 इंटू 0 काय येतं सर, हे पण 0 येईल, आणि 1 इंटू 1 काय येतं सर, 1 येईल. आलं लक्षात, सोपं आहे की नाही, हो सर सोपं आहे ना. आता याच्यानंतर तू एक गोष्ट बघितली का, काय एक ऑब्झर्व कर की हा जो अँड आहे बेटा, अँड लॉ जो आहे, अँड ऑपरेशन जे आहे, जेव्हा दोन्ही इनपुट हाय असतात ना सर, जेव्हा दोन्ही इनपुट हाय असतात ना तेव्हाच आउटपुट हाय असतं. दोन्ही इनपुट हाय असले ना तरच आउटपुट हाय असतं. जसं आता याचं ऍप्लिकेशन कसं आहे, एखादं सिक्युरिटी सिस्टम आहे, सपोज एटीएमची आपल्याला मशीन डिझाईन करायची. एटीएम तुम्हाला माहिती आहे, ज्याच्यात कार्ड टाकल्यावर पैसे निघतात है ना. तू लोड घेऊ नको, तुझ्याकडे सध्या कार्ड पण नाही आणि पैसे पण नाही. तर आता ऐक, एटीएमच्या मशीनमध्ये जर मी असं सिस्टमला इन्फॉर्मेशन दिली की पैसे तेव्हाच दे, पैसे तेव्हाच दे ज्यावेळेस सीसीटीव्ही मध्ये तुला इनपुट मिळेल की त्या व्यक्तीचा चेहरा, जो बँक अकाउंट मध्ये ज्याने रजिस्टर केलाय ना त्या व्यक्तीचा चेहरा पाहिजे, आणि दुसरी गोष्ट पिन करेक्ट पाहिजे, पिन नंबर काय पाहिजे, करेक्ट पाहिजे. या दोन्ही गोष्टी असतील तरच पैसे द्यायचे, अन्यथा द्यायचे नाही. याचा अर्थ मी त्याला सांगून ठेवलं की दोन्ही इनपुट जर 1 असले तर आउटपुट काय देशील, 1, म्हणजे पैसे देशील, अन्यथा नाही. ठीक आहे. आता जर कधी तुझ्या जागी दुसरं कोणी कार्ड घेऊन आलं, त्याला जर पिन जरी माहिती असला तर त्याचं सपोज हा म्हणजे कार्डचा पिन बरोबर आहे पण तुझा चेहरा दिसला नाही त्याला कॅमेरामध्ये, तर तो पैसे देणार नाही. आलं लक्षात. तसं सर जर मी आलो, सपोज आता माझं कार्ड आहे, मी आलो आणि मी आल्यानंतर कार्ड टाकलं, पण कार्ड टाकल्यानंतर माझा चेहरा दिसला त्याला, पण जर मी कार्डचा पिन बरोबर नाही टाकलं, तर कार्डचा पिन बरोबर नाही टाकला तर परत एकदा तो काय देणार आहे, लो आउटपुट देणार आहे. म्हणजे मी स्वतः पण पाहिजे आणि मी पिन पण बरोबर टाकला पाहिजे, अशी सिक्युरिटी सिस्टम आहे. तर याच्यामध्ये अँड गेटचा वापर होतो. मी फक्त सांगायचा प्रयत्न करतोय आपण याचा वापर कसा करतो, नीटला हे येत नाही. ठीक आहे ना. चला, अजून काही गोष्टी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. काय सर, बेटा जर मी ए अँड 0 केला, ए अँड 0, ए अँड 0चा अर्थ काय होतो सर, म्हणजे ए कुठलं तरी एक इनपुट आहे, ए कुठलं तरी इनपुट आहे आणि त्याला कोणाबरोबर अँड करायचं, आपल्याला कोणाबरोबर मल्टिप्लाय करायचंय, 0 बरोबर. मग हे किती येणार आहे, 0 येणार आहे. बघा ए 0 पण असू दे 1 पण असू दे, काही फरक पडत नाही. जर एक नंबर 0 आहे बेटा तर हे 0 येऊन जाईल, हे तुला एकदम बरोबर माहिती आहे का, हो सर. जर मी असं केलं तर ए डॉट 1, ए डॉट 1 किती यायला पाहिजे. आता ऐक, ए डॉट 1, ए जर 0 असेल, शब्दांकडे नीट लक्ष दे, ए जर 0 असेल तर हा 0 येईल, ए जर 0 असेल तर हा 0 येईल. ए जर 1 असेल तर 1 इंटू 1 काय येणार आहे, 1, म्हणजे जो ए असेल ना तोच इथे येईल. अरे आपण काय ए इंटू 1 केल्यावर काय येईल, ए येईल ना, बस तसंच आहे. आलं का लक्षात. जो ए असेल ना त्यालाच हा फॉलो करेल सर, म्हणजे हा ए येणार आहे, काहीच प्रॉब्लेम नको. ओके सर. त्याच्यानंतर जर कोणी मला विचारलं की ए इंटू ए बार किती येणार आहे सर, ए इंटू ए बार, सर हे ए इंटू ए बार काय, कुठला पण नंबर आणि त्याचा कॉम्प्लिमेंट, कुठला पण नंबर आणि त्याचा कॉम्प्लिमेंट. आता ए जर 0 आहे, ए जर 0 आहे आणि 0चा कॉम्प्लिमेंट काय येईल सर, 1, म्हणजे 0 इंटू 1 किती व्हायला पाहिजे, 0. बघा ए जर 0 आहे बेटा आणि हा 1, हा 0चा कॉम्प्लिमेंट काय येणार सर, 1, तर आउटपुट काय आलं सर, 0 आलं. त्याच्यानंतर ए जर मी 1 पकडला, ए 1 पकडला पण 1चा कॉम्प्लिमेंट काय येतो 0, तरी आउटपुट काय येणार आहे, 0. याचा अर्थ काहीही झालं तर हे किती यायला पाहिजे सर, नेहमी लक्षात ठेवायचं, ए डॉट ए कॉम्प्लिमेंट, ए डॉट ए कॉम्प्लिमेंट किती येतं बेटा, 0 येतं. राहील लक्षात, येस सर लक्षात राहील. त्याच्यानंतर जर आपण असं केलं ए डॉट ए, ए डॉट ए, सर ए डॉट ए काय असतं, ए स्क्वेअर असतं का, नाही नाही नाही, ए स्क्वेअर नसतं, नीट लक्ष दे. ए जर 0 आहे, याचा अँड केला मी 0 सोबत तर काय येणार आहे सर, 0 येणार आहे.
अच्छा ए जर 1 आहे तर 1 काय येईल, तो 1 येईल. याचा अर्थ जो ए तो इथे येतोय. हे बघ ए जेव्हा 0 आहे तेव्हा हा 0 आला, ए जेव्हा 1 आहे तेव्हा हा 1 आला. याचा अर्थ ए डॉट ए काय सर, ए स्क्वेअर नाही बेटा, ए स्क्वेअर म्हणजे काय, तिथे काय स्क्वेअर बिअर नाही करत आपण, मग तिथे काय होतं सर, फक्त ए होतं. तू ए ला फॉलो करतो. तुम्हाला हे कळालं का? हे जर कळालं असेल तर खूपच चांगलं, नसेल कळालं तर थोडं रिवाइंड करून बघा, ठीक आहे ना. एकदम बेसिक गोष्टी आहे. त्याच्यानंतर सर ऑर लॉ. ऑर काय असतं बेटा, ऑर म्हणजे काही नसतं बेटा, ऑर म्हणजे असतं ऍडिशन. ठीक आहे, ऍडिशन. याला कसं आपण रिप्रेझेंट करतो, कसं रिप्रेझेंट करतो, हे काय होतं सर, हे मल्टिप्लिकेशन होतं. याला असं करतो बघा, ए प्लस बी, ए प्लस बी, याला कसं वाचाल तुम्ही, ए ऑर बी, ए ऑर बी. हे एकदम सोपं आहे, त्याचप्रमाणे अत्यंत सोपं आहे सर हे. जर आपण परत एकदा इनपुट आणि आउटपुटच्या भाषेत समजावायला गेलो मी तुम्हाला, तर हा इनपुट आहे सर आणि इकडे काय बेटा आउटपुट आहे. तर इनपुट पकडा ए आणि बी आणि आउटपुट पकडलं मी वाय. तर इनपुटला काही पण टाकतो, जसं इथे 0 1 0 1. ठीक आहे, मान्य केलं सर. इथे आहे 0 0 1 1. आता 0 आणि 0 किती येतो सर, 0 येतो. 0 आणि 1 किती येतो सर, 1 येतो. 1 आणि 0 किती येतो सर, 1 येतो. आणि 1 आणि 1 किती येतो, 2 नाही येत रे, 2 अलाउडच नाहीये. हाय आणि हाय हाय असतं बेटा, बरं का. अरे 1 प्लस 1 किती असतं, तू म्हणशील 2, पण इथे 2 अलाउड नाहीये, मग 1 आहे तो 1. आलं का लक्षात? ओके सर. म्हणजे कुठलं पण एक इनपुट हाय असेल, कुठलं पण एक इनपुट हाय असेल तर आउटपुट काय आलं पाहिजे सर, हाय यायला पाहिजे. हेच कुठला गेट आहे बेटा, ऑर गेट आहे. ऑर गेट नाही, सध्या ऑर लॉ समजतो, म्हणजे ऍडिशन. ठीक आहे ना. ओके सर. त्याच्यानंतर इथे जर आपल्याला लिहायचं असेल तर कसं लिहू बघा आता, ए ऑर ऑर, बरं का, हे ऑर आहे, ए ऑर 0, ए येतो. यायला पाहिजे का ए, 100% यायला पाहिजे. ओके सर. कारण बघ तू, हा 0 आहे ना बेटा, 0 ला जर इथे 1 ठेवला तर 1 प्लस 0 1 येणार आहे, 0 प्लस 0 0 येणार आहे. याचा अर्थ ए ला फॉलो करतो तो, बरं का. त्याच्यानंतर सर ए प्लस 1 किती येणार आहे, ए प्लस 1, तर हे नेहमी 1 येईल सर. कसं काय, ए प्लस 1, 1 ला तू काही पण ऍड कर, 1 ला 0 ऍड कर किंवा 1 ऍड कर, काय येणार आहे, 1च येणार आहे. आलं का लक्षात? ओके सर. त्याच्यानंतर जर बेटा मला कोणी विचारलं की ए प्लस ए बार किती येईल, ए प्लस ए बार पण किती यायला पाहिजे सर, 1 यायला पाहिजे. सर ए प्लस ए बार का बरं 1 आला, तू ए ला 0 पकड, ए ला 0 पकड, 0चा बार काय येणार आहे, 1 येणार आहे. ए जर 1 असला तर 1चा बार काय येणार बेटा, 0 येणार आहे. 1 प्लस 0 1 असतं आणि 0 प्लस 1 पण 1 असतं. आलं का लक्षात? मग ए प्लस ए बार किती असतं सर, 1 असतं, नेहमी लक्षात ठेव. त्याच्यानंतर जर मला कोणी विचारलं की ए प्लस ए किती होणार आहे, ए प्लस ए, जसं बेटा बघ 0 प्लस 0 किती आहे, 0, 1 प्लस 1 किती आहे, 1. याचा अर्थ तो परत ए ला फॉलो करतो. या सगळ्या गोष्टी तुमच्या डोक्यात एकदम अशा फिट बसल्या पाहिजे. आलं का लक्षात? एकदम सोपं आहे, काहीच अडचण नाही बेटा. हवं तर 1-2दा लिहून काढ, म्हणजे तुला अजून चांगलं कळेल. ओके सर. त्याच्यानंतर बाकी ऑपरेशन पण हे तसेच फॉलो करतात बघा. एकदम आनंदाची गोष्ट आहे, कारण काही नाही सर, कम्युटेटिव्ह लॉ. कम्युटेटिव्ह कळतं का तुला? कम्युटेटिव्ह म्हणजे त्याला उलट करू शकतो बघ, ए प्लस बी इज इक्वल टू बी प्लस ए, ए डॉट बी इज इक्वल टू बी डॉट ए. अरे तेच मल्टिप्लिकेशन ऍडिशन आहे, फक्त काय फरक आहे सर, फक्त इथे 2च स्टेट अलाउड आहे, एक तर 0 आणि 1, बस, बाकी काही नाही. हाय किंवा लो, बाकी काही नाही. सर असोसिएटिव्ह लॉ, असोसिएटिव्ह लॉ म्हणजे आपण जसं ब्रॅकेटमध्ये लिहितो ए प्लस बी प्लस सी, परत ए प्लस बी प्लस सी, म्हणजे हा ब्रॅकेट इकडे फिरव, काही फरक पडत नाही. ए डॉट बी डॉट सी, हे पण तसं फॉलो करतं बेटा, काहीच प्रॉब्लेम नाही. सर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, त्याला असं आतमध्ये मल्टिप्लाय करू शकतो, हो की नाही? हो सर. आता हे तुम्हाला वाटत असेल सर हे कसं आलं, हे कसं आलं, याला डायरेक्ट कॉमन नाही घेऊ शकत का? थांबा, थोडंसं थांबा, याला असं करून बघू आपण. बघ, एक काम कर, याला ओपन कर बेटा, याला ओपन करशील तर काय येईल सर, ए कडे लक्ष दे, ए डॉट ए, ए डॉट ए प्लस ए डॉट सी असं यायला पाहिजे, बरोबर. प्लस इकडून सुरू कर आता, बी, बी डॉट ए प्लस बी डॉट सी, बरोबर आहे. येस सर. आता ए डॉट ए काय येतं सर, ए डॉट ए येतं ए, ए डॉट ए काय येतं, ए येतं, ए स्क्वेअर नाही येत. प्लस येईल बेटा इथे ए सी प्लस बी ए प्लस बी सी. ठीक आहे, थोडंसं नीट लक्ष द्या. इथे ए कॉमन काढा, ए कॉमन काढलं तर काय येईल सर, 1 ऑर सी येईल, 1 प्लस सी म्हणजे प्लस ए बी प्लस बी सी. ठीक, ओके सर. आता 1 प्लस सी काय येणार आहे, 1 प्लस एनिथिंग, 1 प्लस एनिथिंग काय असतं, 1 असतं. मी आता लिहून दिलं होतं है ना, 1चा और कोणासोबत घेतला तरी 1 असतो. मग सर हे जर 1 आलं तर हे किती यायला पाहिजे, ए प्लस ए बी प्लस बी सी. ठीक आहे, परत इथून ए कॉमन काढ, ए कॉमन काढल्यावर काय येईल सर, ए कॉमन काढल्यावर येईल 1 प्लस बी प्लस बी सी. ठीक आहे, 1 प्लस बी परत काय येणार आहे सर, 1 प्लस बी परत येणार आहे बेटा 1 येणार आहे ना, म्हणजे ए प्लस बी सी यायला पाहिजे. ए प्लस बी सी म्हणजे हे आलं. आलं का लक्षात? लोड घेऊ नको, सोपं आहे, प्रॅक्टिस करशील होऊन जाईल है ना. चला, डी मॉर्गनचा लॉ, हे महत्वाचं आहे. काय असतो सर डी मॉर्गनचा लॉ? डी मॉर्गनचा लॉचा वापर काय सर, सगळ्यात पहिले हे सांगा.
सोपा वापर एकदम. काय सोपा वापर आहे? याच्यानंतर प्रश्न सोडव, काळजी करू नको. जसं मला जर का कधी डॉटचं कन्व्हर्जन करायचं असेल कशामध्ये सर? प्लसमध्ये, किंवा प्लसचं कन्व्हर्जन करायचं असेल डॉटमध्ये, तर मी डी मॉर्गनचा लॉ वापरतो. अँडचं कन्व्हर्जन ऑर मध्ये किंवा ऑरचं कन्व्हर्जन अँड मध्ये. पण ते कसं करतात ते महत्वाचं आहे, नीट लक्ष द्या. जर माझ्याकडे असं असेल ए ऑर बी आणि त्याचा कॉम्प्लिमेंट, ठीक आहे ना, ए ऑर बी त्याचा कॉम्प्लिमेंट. आता मला या प्लसला कशात कन्वर्ट करायचंय? डॉटला कन्वर्ट करायचंय. तर या दोघांच्या वर जी कॉमन टोपी आहे, कॉमन टोपी जी आहे दोघांच्या वरती ही कॉमन टोपी आहे. ओके सर. तर या कॉमन टोपीला इंडिव्हिज्युअल टोपीमध्ये कन्वर्ट करायचं. बघा, इंडिव्हिज्युअल टोपीमध्ये कन्वर्ट केलं का? हो सर. आणि मध्ये डॉट करून टाक, झालं. आलं लक्षात? ए प्लस बी होता, प्लसला मला डॉटमध्ये कन्वर्ट करायचंय. डायरेक्ट करता येत नाही. काय करायचं सर? ही जी मोठी टोपी आहे, ओके, सार्वजनिक टोपी आहे, कॉमन टोपी आहे, त्याला इंडिव्हिज्युअल टोपीमध्ये कन्वर्ट करायचं. ओके सर. त्याच पद्धतीने जर मला आता असं असेल, सार्वजनिक टोपीला अँड असेल असं, बरं का, ए अँड बी आणि वरती कॉम्प्लिमेंट, म्हणजे ही कॉमन टोपी बेटा. परत तेच करायचं. प्लसमध्ये करता येतं का? 100% करता येतं. पण मग काय करावं लागेल आपल्याला? इंडिव्हिज्युअल टोपी करावं लागेल. झालं. काय? संपला डी मॉर्गन. चलो अजून सांगा सर. जसं अजून मला कोणी विचारलं, काय विचारलं सर? जर मला असं दिलंय, आता मला ही जी इंडिव्हिज्युअल टोपी आहे त्याची, म्हणजे आता हा जो डॉट आहे तो मला प्लसमध्ये करायचंय, तर प्लसमध्ये करता येतं का? 100% करता येतं. प्लसमध्ये किंमत आहे, पण काही इंडिव्हिज्युअल टोपीची काय होऊन जाईल सर? कॉमन टोपी होऊन जाईल. जसं हे आलं बघ, इथून इथे जाऊ शकतो मी. आलं लक्षात? तसं जर मला कोणी विचारलं सर हे असं असेल, तर या प्लसला मी कन्वर्ट करू शकतो का? या प्लसला मी डॉटमध्ये कन्वर्ट करू शकतो का? करू शकतो. मात्र तुला सार्वजनिक टोपीचा दंड भरावा लागेल. हा बघ, हा सार्वजनिक टोपी आली. यालाच आपण डी मॉर्गन लॉ म्हणतो. काय म्हणतो सर? डी मॉर्गन लॉ. आता ऐक, आता थोडीशी मजा करू आपण. काय करायचं सर? जर असं असेल तर आम्ही फसून जाऊ. आता सर, आता तू लोड घेऊ नको बेटा. याला तू विसरून जा आणि याला पण विसरून जा. इकडे फक्त बघ, हा प्लस आहे. प्लसला काय करायचं सर? डॉटमध्ये कन्वर्ट करायचंय. कधी कन्वर्ट करतात? जेव्हा या पूर्ण टर्मला, पूर्ण टर्म म्हणजे कुठली टर्म? या पूर्ण टर्मला इंडिव्हिज्युअल टोपी लावायची बेटा. ही जी सार्वजनिक टोपी आहे ना, त्याची इंडिव्हिज्युअल टोपी लावायची. कशी लावशील बघ बरं. तर तो टर्म काय होता? ए कॉम्प्लिमेंट होता, त्याच्यावरती इंडिव्हिज्युअल टोपी. अच्छा सर. आणि बी कॉम्प्लिमेंट होता, त्याच्यावरती एक इंडिव्हिज्युअल टोपी. आता हे डबल बार झालं. ए डबल बार काय असतं? ए असतं. आणि सर बी डबल बार काय असतं? बी असतं. असं झाला खेळ. आलं लक्षात? येस सर. त्याच पद्धतीचं जर मला कोणी विचारलं बेटा, काय विचारलं सर तुम्हाला, असं असेल तर काय करणार? ए इंडिव्हिज्युअल टोपी डॉट बी इंडिव्हिज्युअल टोपी आणि नंतर त्याचा कॉम्प्लिमेंट. ए बार डॉट बी बार चा कॉम्प्लिमेंट. ठीक आहे, इज इक्वल टू. कॉम्प्लिमेंट आणि बार एकच शब्द आहेत. याला पण कसं करायचं बघा. तुला प्लस मध्ये करायचं ना, कर. पण मग दंड भरावा लागेल. काय? या पूर्ण टर्मला, ही जी पूर्ण टर्म आहे त्याच्यावरती इंडिव्हिज्युअल टोपी टाकायची. सार्वजनिक टोपीची कशात कन्वर्ट केलं सर? मी इंडिव्हिज्युअल टोपीमध्ये कन्वर्ट केलं. सार्वजनिकचं इंडिव्हिज्युअल मध्ये आलं का? किती आलं सर? ए प्लस बी. प्रॅक्टिस करू, प्रॅक्टिस शिवाय येणार नाही. ठीक आहे, चला क्वेश्चन सुरू करू. इन द गिवन बुलियन एक्सप्रेशन y इज इक्वल टू ए बी प्लस बी ए. ठीक आहे, इफ a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू 1, देन y इज इक्वल टू. काय काय दिलंय त्यांनी? a आणि b 1 दिलंय. त्यांनी विचारलं y काय? तर काहीच करायचं नाही अशा केसमध्ये. काय करायचं? तू डायरेक्ट याच्यात इक्वेशन मध्ये टाकून दे. y इज इक्वल टू a ची व्हॅल्यू टाक बेटा. a किती आहे सर? 1. 1 इंटू 1 प्लस b इंटू a म्हणजे परत 1 इंटू 1. आता 1 इंटू 1 काय असतं? 1 इंटू 1 म्हणजे 1 अँड 1 काय असतं? तर 1 अँड 1 1च असतं बरं का. आणि प्लस 1 अँड 1 परत 1 असतं. आणि 1 प्लस 1 2 नसतं. परत काय असतं सर? 1 असतं. म्हणजे आन्सर काय यायला पाहिजे? आन्सर यायला पाहिजे सर, आन्सर यायला पाहिजे 1. पुढचा प्रश्न बघा. हा सोबत सोडत चला. इफ a इज इक्वल टू b इज इक्वल टू 1, देन इन टर्म्स ऑफ बुलियन अल्जेब्रा द व्हॅल्यू ऑफ a डॉट b प्लस a इज नॉट इक्वल टू. अच्छा, इथे ना, इथे बेटा b बार पाहिजे. ठीक आहे ना, इथे b बार पाहिजे ऑप्शन मध्ये. आता याच्यात एक लक्षात ठेवायचं. काय सर? आता यांनी असं दिले आपल्याला, ब्रॅकेट वगैरे तर नाही दिले. तर मी आधी y लिहून घेतो. y इज इक्वल टू काय आलं? y इज इक्वल टू आलं ए बी प्लस ए. तू एक काम कर सरळ. काय काम करू शकतो सर? y इज इक्वल टू व्हॅल्यू टाक बेटा. a ची व्हॅल्यू किती? 1, b ची व्हॅल्यू सर 1 आणि प्लस 1. हे किती आलं? 1 इंटू 1 काय असतं सर? 1. 1 प्लस 1 काय असतं सर? परत 1 असतं. ठीक आहे ना, 1 प्लस 1 1 असतं. आता बघ की 1 कोण नाहीये, नॉट इक्वल टू. कोण इक्वल नाही ते विचारतायत. इथे जर टाक बरं. इथे किती येईल सर? 1 1 प्लस 1. इथे यायला पाहिजे बेटा 1. बरोबर आहे. इथे यायला पाहिजे 1 प्लस 1, ते पण 1 येणार. त्याच्यानंतर इथे बी म्हणजे काय सर? 1. डायरेक्ट आलं 1. आता इथे काय येणार आहे? ही मजा आहे बघ. 1 डॉट
1 कॉम्प्लिमेंट. आता 1चा कॉम्प्लिमेंट काय असतं सर 0 आणि 1.0 काय झालं 1.0 काय झालं सर 0 झालं. याचा अर्थ डी करेक्ट आहे. ओके सर ओके. नेक्स्ट प्रश्न काय म्हणतोय सर विच ऑफ द फॉलोइंग बुलियन एक्सप्रेशन इज इनकरेक्ट. इनकरेक्ट काय म्हणायला लागले इनकरेक्ट. तर बघा आता तपासून बघावं लागेल काय इनकरेक्ट आहे. सगळ्यात पहिले बघा सगळ्यात पहिले पहिलं वाला बघा. पहिलं वाला काय सर आता इथे डी मॉर्गन लॉ लावायचा. डॉटचा प्लस झालाय ना डी मॉर्गन लॉ लावायचा. डी मॉर्गन साठी आपल्याला डॉटचा प्लस करता येतं का करता येतं पण त्याची फी भरावं लागते. काय फी आहे सर हे जे टर्म्स आहेत त्याची जी मोठी टोपी बेटा त्या मोठ्या टोपीला छोट्या टोपीमध्ये कन्वर्ट करावं लागतं. म्हणजे कॉमन टोपीला इंडिव्हिज्युअल टोपी. इंडिव्हिज्युअल म्हणजे असं करायचं झालं. म्हणजे हे किती झालं सर डबल बार म्हणजे काय असतं सर डबल बार म्हणजे तेच असतं ए प्लस बी म्हणजे बरोबर आहे. पहिलं बरोबर आहे पण इनकरेक्ट विचारलंय. त्याच्यानंतर हे बघा हे पण तसंच आहे. याला प्लसला कशात कन्वर्ट करायचं सर डॉटमध्ये. तर प्लसला डॉटमध्ये कन्वर्ट करता येतं पण मग मला काय करावं लागेल त्या टर्म्सला परत इंडिव्हिज्युअल टोपी घातली तर पुन्हा ए बी येणार आहे म्हणजे हे पण बरोबर आहे. उत्तर इनकरेक्ट विचारलंय. आता तुला बेटा दोनदा उलट केल्यानंतर काय होतं सर तर मी सरळ होऊन जातो दोनदा उलट केल्यानंतर म्हणजे हे बरोबर आहे. इकडे बघ 1चा कॉम्प्लिमेंट काय सर 1चा कॉम्प्लिमेंट 0 असतो. परत एकदा 1चा कॉम्प्लिमेंट काय बेटा 0 येईल आणि हा किती पाहिजे सर 0 पाहिजे. आलं लक्षात. तर त्यांनी काय दिले 1 दिले म्हणजे हे इनकरेक्ट आहे. अगेन काय प्रश्न आहे सर विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इक्वल टू 0. यापैकी कोण इक्वल टू 0 नाहीये म्हणतायत. ठीक आहे लगेच चेक करू आपण. ए डॉट ए काय असतो सर हा इक्वल टू 0 आहे मी तुम्हाला सांगितलं होतं है ना. हा पण 0 असतो. ठीक आहे आता इकडे बघा हे काय सर थोडंसं नीट. ए प्लस ए बार मला सांग बेटा ए प्लस ए बार काय असतं सर ए प्लस ए बार काय असतं मी तुला आधीच सांगितलं होतं काय सर ए प्लस ए बार असतं 1. कॉम्प्लिमेंटचं ऍडिशन केलं तर 1 असतं नेहमी. का बरं सर कारण जर ए 0 असेल तर ए बार 1 होऊन जाईल आणि ए 1 असेल तर तसे 1 येणार आहे. बरोबर आहे का. म्हणजे हे 1चं कॉम्प्लिमेंट काय येणार आहे सर हे 0 येणार आहे म्हणजे हे पण 0 आहे म्हणजे हे 0 नसेल. करून बघू आपण. बघा ए बार डॉट 0 0 बरोबर कोणी पण जर अँड केलं तर काय येणार आहे सर 0 येणार आहे म्हणजे आतमध्ये 0 येईल त्याचा कॉम्प्लिमेंट म्हणजे किती यायला पाहिजे 1 यायला पाहिजे म्हणजे आन्सर काय सर डी आन्सर आहे. अरे सोपं आहे की नाही हो सर सोपं आहे. आता तुझी इच्छा असेल नाही सर मला असं नाही करायचं डी मॉर्गनचा लॉ लावून करायचं तरी करू शकतो. डी मॉर्गनचा लॉ लाव बेटा इथे जसं मी तुला आता कुठल्या तरी एका ठिकाणी लॉ लावून देतो जसं इथे डी मॉर्गनचा लॉ लावला तर काय लिहू शकतो ही कॉमन टोपीची इंडिव्हिज्युअल टोपी. कॉमन टोपी काय सर इंडिव्हिज्युअल टोपी घाला त्याला डॉट प्लसचं डॉट करायचं ना त्याच्यानंतर इंडिव्हिज्युअल टोपीला असं येऊन जाईल बेटा. मग हे किती आलं सर हे आलं ए डॉट ए बार डॉट ए तुला माहिती हे 0 असतं. कसंही करा काही प्रॉब्लेम नाही येऊन जाईल आन्सर. हा बघा हा पण एक चांगला प्रश्न आहे. याची व्हॅल्यू फाइंड करायची. पॉज करून आधी स्वतः सॉल्व्ह करा बरं का तरच येईल. मी इथं किती केलं सॉल्व्ह तरी तुला परीक्षेत येणार नाही बेटा. स्वतःलाच प्रॅक्टिस करावं लागते तरच फळ मिळतं. इथे काय सर इथे परत तेच करायचं. आता आपण एक काम करू इथे काय करायचं सर इंडिव्हिज्युअल टोपी घाला इंडिव्हिज्युअल टोपी घाला आणि डॉट मध्ये कन्वर्ट करा. एकदम भारी स्कीम आहे आपल्याकडे. ठीक आहे सर पण तरी मला काहीच नाही मिळालं कारण आता ही काय आता हा सर हा कॉम्प्लिमेंट आणि हा कॉम्प्लिमेंट कट होईल का नाही बिलकुल नाही. हा अँड मध्ये बेटा हा अँड मध्ये असं नाही करत आपण. हा अँड मध्ये आहे याला अजून तोडावं लागेल म्हणजे परत ही जी आता ही कॉमन टोपी आहे त्याला इंडिव्हिज्युअल टोपी मध्ये करतो कन्वर्ट. इथे याला ब्रेक करू आपण. हे घ्या इंडिव्हिज्युअल टोपी प्लस इंडिव्हिज्युअल टोपी झालं. हा डॉट असाच राहू द्या. परत इथे डी मॉर्गनचा लॉ लावायचा. ही मोठी टोपी इंडिव्हिज्युअल टोपी घे इंडिव्हिज्युअल टोपी घातली प्लस ए बार. आता कर तुला काय करायचं ते. ए डबल बार काय होतो सर हा ए होतो बेटा प्लस बी बार डॉट बी डबल बार काय असतं सर बी असतं प्लस ए बार. आता सावधानीने आता याला ए ला मल्टिप्लाय करा. आधी ए ला मल्टिप्लाय करा. ए ला मल्टिप्लाय केलं तर सर ए डॉट बी प्लस ए डॉट ए बार. त्याच्यानंतर बेटा बी ला मल्टिप्लाय कर काय येईल सर बी बार डॉट बी प्लस बी बार डॉट ए बार. मग आता मला सांगा तुम्हाला सांगितलं होतं हे किती असतं सर 0 असतं आणि हे किती असतं 0 असतं. बरोबर आहे की नाही हो सर. कधी हे 0 सांगितलं का मी येड्यासारखं करू नको. हे कधी 0 आहे असं मी काही सांगितलेलं नाही. ठीक आहे ना. फक्त कॉम्प्लिमेंटचं मल्टिप्लिकेशन 0 असतं एवढं लक्षात ठेव. ओके सर. मग सर हे किती आलं आन्सर ए बी प्लस ए बार बी बार. सर आपलं बी बार आणि ए बार आलं ना अरे ते एकच आहे यार. बी बार ए बार आणि ए बार बी बार एकच आहे बेटा. हे आन्सर यायला पाहिजे. आता याच्या पुढे तुम्ही काही करू शकत नाही. याला याच्या पुढे कायच करणार आहे काही नाही करू शकत. काही टोपी बिपी काही कॅन्सल नाही करायची. याला टोपी कॅन्सल करून पण काय करणार आहे वरती याच्या डोक्यावरती टोपी होऊन जाईल. कुणाला जर हाऊस असेल अशी लिहायची तर तुम्ही असं लिहू शकता ए बी प्लस ए प्लस बी बार
तर त्यांनी कायच होणार आहे, काहीच होणार नाही. ठीक आहे, ओके सर. हे करून बघ बरं, हे करून बघ, पॉज कर आणि करून बघ. करू का मी? चला मी करतो आता. याला काहीच करायचं नाही, डी मॉर्गन फी मॉर्गन काही नाही. ऑब्झर्वेशन बघ, इथे ए आणि इथे ए. एक काम कर बेटा, ए कॉमन काढ. काय येणार सर? ए कॉमन काढल्यावर येईल बी बार प्लस बी. बी बार प्लस बी किती यायला पाहिजे? बी बार प्लस बी येतो 1. अरे कॉम्प्लिमेंटचं ऍडिशन किती येते? 1 येतं, बरोबर आहे. ओके सर. मग हे किती आलं सर? ए डॉट 1 हे आलं बेटा ए. सुरुवातीला जर तुला हे पाठ करायला अवघड होत असेल ना, की सर मला कळत नाही की कधी येतं, प्रॅक्टिस कर. जेवढी प्रॅक्टिस कराल ना, हे प्रश्न परत सोडवा. पहिल्यांदा मे बी तुला थोडं जड वाटत असेल, पण प्रॅक्टिस केल्यावर होऊन जाईल बेटा, एवढं काही अवघड नाही आहे. हे बघा इथे काय येणार आहे? इथे पण तसंच आहे, इथे तसंच आहे. वाय इज इक्वल टू काय कर? वाय इज इक्वल टू ए कॉमन काढून टाक. वाय इज इक्वल टू ए कॉमन काढा सर. इथे येईल वी 1 प्लस बी. 1 प्लस बी आल्यावर किती येईल? आता 1 प्लस बी. 1 प्लस बीचा अर्थ कळतो का? 1 ऑर एनिथिंग 1 असतं बेटा. 1 ऑर एनिथिंग काय असतं सर? 1 असतं. म्हणजे इथे 1 येणार आहे, म्हणजे इथे ए येणार आहे. गेट्स आपल्याला आता चालू करायचे आहेत. जसं मगाशी आपण चर्चा केली की गेट्स म्हणजे ते सर्किट जे कॉम्प्युटरला विचार करायला मदत करतात. तर सगळ्यात पहिले कुठला गेट आहे सर? नॉट गेट. नॉट गेट म्हणजे जे निगेशन वाला ऑपरेशन जे होतं ना, त्यालाच आपण नॉट गेट म्हणतो. म्हणजे सर सगळ्यात पहिले आपण सिम्बॉल बघून घेऊ. बघा याचा सिम्बॉल असा असतो, असा ट्रँग्युलर फॉर्मचा गेट असतो बेटा, याला म्हणतात नॉट गेट. इथे जर मी इनपुट ए दिलं, ए माझं जर इनपुट आहे, तर हे माझं आउटपुट वाय आहे. आणि सर ते किती येणार? ते येणार ए कॉम्प्लिमेंट, म्हणजे उलट करायचं, उलट. ठीक आहे. जसं याचं बुलियन एक्सप्रेशन काय येईल तेच येईल, वाय इज इक्वल टू ए कॉम्प्लिमेंट. सर जसं याला इनपुट 1 दिलं तर हा 0चं करतो 1, उलट करतो. जर याला 1 दिलं तर हा करतो 0. आता याचं इलेक्ट्रिकल सर्किट कसं येतं? इलेक्ट्रिकल सर्किट म्हणजे आपण याला इलेक्ट्रिकली कसं पुढचा गेट 2 नंबरचा गेट आहे आपल्याकडे ऑर गेट. ऑर गेट सर, ऑर काय करतो सर? ऑरचा सिम्बॉल बघून घ्या आधी. ऑरचा सिम्बॉल असा असतो, हा झाला ऑरचा सिम्बॉल. ठीक आहे. आणि इथे इनपुट देणार मी ए आणि बी, आणि माझ्याकडे आउटपुट असणार आहे वाय. याची बुलियन एक्सप्रेशन असेल वाय इज इक्वल टू ए प्लस बी, म्हणजे हा ऑर सारखं काम करतो. ऑरचं ऑपरेशन करणारा हा गेट आहे, हे सर्किट आहे. ठीक आहे सर, ओके. परत एकदा बघा, इनपुट आपण वेगवेगळे इनपुट दिलं. आता याला काय काय इनपुट देता येतील? ए आणि बी काय काय राहू शकतं? 0 0 0 1 1 0 आणि 1 1 एवढे इनपुट देऊ शकतो आपण. 4 इनपुट देऊ शकतो. 0 0 ला काय येईल सर? 0 0 ला तुला माहिती आहे ऍडिशन असतं 0. 0 1 ला असतं सर 1. 1 0 ला असतो 1, आणि 1 1 ला काय असतो? 1 असतं. 1 1 2 नसतं आपल्याकडे. 1 1 काय असतं सर? 1 असतं. हा ऑर गेटचा उलटा केला की नॉर गेट येतो. मग याला काय म्हणतो आपण? याला नॉर म्हणतो बेटा. आणि याचा सिम्बॉल कसा आहे? याचा सिम्बॉल काही नाही, ऑर गेटच्या पुढे इन्व्हर्टर लावून टाकायचा असं. हा बबल म्हणजे इन्व्हर्टर, तुला सांगितलं. ए बी आणि हा वाय. याचं इक्वेशन सर वाय इज इक्वल टू येणार आहे ए प्लस बी. ठीक आहे, ए प्लस बी आणि असं झालं. झालं सर. आता बघा 0 0 ला काय येणार सर? 0 प्लस 0 इज 0, पण त्याचा कॉम्प्लिमेंट केला तर 1. इथे पण कॉम्प्लिमेंट केला तर 1 नाही. 1 प्लस 0 1, 1 चा कॉम्प्लिमेंट 0. अच्छा, परत 1 चा कॉम्प्लिमेंट 0, प्लस 1 प्लस 1 1, 1 चा कॉम्प्लिमेंट 0. म्हणजे बघा ऑर गेटचा एकदम उलटा आलाय. ऑर मध्ये फक्त इथं 0 राहायचं आणि बाकी सगळीकडे 1 होतं. बरोबर आहे ना? इकडे 1 आहे आणि बाकी सगळीकडे काय सर? 0 आहे. काहीच प्रॉब्लेम नाही सर, काहीच प्रॉब्लेम नाही. थोडेसे वेगळे गेट आहेत. एक वेगळा गेट आहे फक्त, बाकी दुसरा तर होऊन जाईल. काय नाव आहे सर त्याचं? एक्सऑर गेट. काय म्हणायचं याला? एक्सऑर गेट. बघा याचं नाव असं आहे एक्सक्लुझिव्ह ऑर गेट. याला असंही प्रोनाऊन्स करतात. कसं करतात सर? एक्सऑर गेट. ठीक आहे. हा काय आहे सर? सांगतो. याला असं पहिले सिम्बॉल शिकून घे. ऑर गेट सारखा सिम्बॉल आहे, फक्त इथे थोडीशी स्टाईल मारायला अजून एक रिंग लावायची है ना. आणि याला आपण ए म्हणू सर, याला बी म्हणा, आणि हा काय सर? आउटपुट आहे वाय. वायची इक्वेशन थोडीशी तुला पाठ करावं लागेल, पण अत्यंत सोपी, अत्यंत सोपी. हे येणार बेटा ए बार बी प्लस ए बी बार. बरं का? ए बार बी, ए बार अँड बी, ऑर म्हणजे मध्ये प्लस प्लस ए अँड बी बार. बरं का? ए बार बी प्लस ए बी बार. राहील लक्षात? एकदम सर. आता तू थोडंसं नीट लक्षात दे. काय सर? की आपल्याला आउटपुट बघायचं. इथं आउटपुट काय येतं?
तर आउटपुट 1 कधी असेल ते बघा आधी तुम्ही. आउटपुट 1 कधी असेल या केसमध्ये बघा. आउटपुट 1 पाहिजे, एकतर हा 1 पाहिजे किंवा हे 1 पाहिजे. सर हा 1 कधी राहील, हा 1 कधी राहील बेटा, ए कॉम्प्लिमेंट 1 पाहिजे, ए कॉम्प्लिमेंट 1 पाहिजे, ए कॉम्प्लिमेंट 1 पाहिजे म्हणजे ए किती पाहिजे, 0 पाहिजे. ए 0 पाहिजे आणि बी काय पाहिजे सर, 1 पाहिजे. ए कॉम्प्लिमेंट किती होऊन जाईल, 0चा कॉम्प्लिमेंट 1 आणि 1 × 1 किती होऊन जाईल, 1. ठीक आहे. एक तर असं पाहिजे किंवा ऑर मध्ये मी लिहितो ए 1 पाहिजे सर आणि बी कॉम्प्लिमेंट मला 1 पाहिजे म्हणजे बी किती पाहिजे बेटा, 0 पाहिजे. म्हणजे फक्त दोनच केसमध्ये आपल्याला आउटपुट काय येणार आहे, 1 येणार आहे. कधी येणार आहे सर आउटपुट 1, जेव्हा की माझा इनपुट काय 0 1 किंवा 1 0, 0 1 किंवा 1 0 ला फक्त इथे 1 येणार बेटा, बाकी सगळीकडे काय होऊन जाईल सर, 0 येऊन जाईल. तू चेक करू शकतो दीदी, तू चेक करू शकते, हे सोपं आहे बेटा, काही अवघड नाहीये. ठीक आहे ना सर, जसं मला 1 1चं दाखवा बरं, 1 1चं इथे 1 1 टाकून दे, 1 1 टाकलं तर 1चा कॉम्प्लिमेंट काय होऊन जाईल, 0. म्हणजे इथे बी पण बी बार 1चा बार काय होऊन जाईल परत 0, म्हणजे काय आलं सर, 0 आलं. झालं सर, ओके. टाइम स्केलचा बघा आता इथं कसं आहे, 0 0 1 1 0 1 0 1. ठीक आहे. सर्किट इथं तेवढं महत्वाचं नाही आहे आतापर्यंत. नीटली फक्त काय कोणाला ऑर गेट आणि अँड गेटच विचारलंय. ठीक आहे ना, तरी आपण अँड नॉर वगैरे बघितलंय, लोड घेऊ नको जास्त. चला, तर 0 0 1 0 हे झालं. आता आउटपुट मध्ये काय येणार आहे सर, तर मी तुम्हाला सांगितलं कधी 1 आहे बघा, 0 1 आणि 1 0 ला आउटपुट काय सर, 1 आहे. दिसते का तुला इथे, 1 1 आहे. 0 1 आणि 1 0 ला आउटपुट 1 1 आहे, बाकी काय बेटा 0 आहे सर आणि 0 आहे. काही डाऊट आहे का तुला, काडी मात्र डाऊट आहे का, नो सर, नो काडी नो मात्र नो डाऊट, शाबास. एक्स नॉर गेट काय असतो, एक्सॉर गेटला फक्त बार लावायचा, म्हणजे काय म्हणायचं मला, हा झाला तुझा एक्स नॉर गेट. हा एक्सॉर गेटला आपण काय केलं, फक्त पुढे असा बबल लावला. ठीक आहे ना, हा ए आहे आणि हा बी आहे आणि हा वाय आहे. सर याची इक्वेशन काय येते बघा, याची इक्वेशन मी तुम्हाला सांगतो. याची इक्वेशन असते y = a बार b प्लस ए बी बार आणि याचा कॉम्प्लिमेंट घ्यायचा. म्हणजे याचा कॉम्प्लिमेंट घेतल्यावर येतं ए बी प्लस ए बार बी बार. सर हे कसं आलं, हे येतं डी मॉर्गन लॉने. ठीक आहे ना, पुढे आपण जेव्हा सॉल्व्ह करू तेव्हा मी तुम्हाला सांगेल ही इक्वेशन कशी येते. सध्या लक्षात ठेव की हे काय बेटा, ए बी प्लस ए बार बी बार. थोडंसं आपण याचं बघू इनपुट आणि आउटपुटचं काय कोरिलेशन आहे. तर बघा 0 0 ला काय येणार आहे, 0 0 0 0 घेतलं तर सर इथे 0 इथे 0 हा 0 झाला, पण इथे 0चा बार म्हणजे 1 आणि 0चा बार 1 म्हणजे 0 0 ला 1 आलं. त्याच पद्धतीने तू बघशील ना तर 1 1 ला पण 1 येईल बेटा, 1 1 बघा इथे 1 1 आला म्हणजे हा 1 झाला, 1चा बार 0 आणि 1 बी चा बार 0, इथे 0 होऊन जाईल. पण इथे तर झाला ना रे, इथे 1 झाला की नाही, हो सर. आणि बाकीकडे येणार आहे 0, चेक करून बघा बाकीकडे काय आलं पाहिजे, 0 यायला पाहिजे. एक्सॉर गेटचा एकदम उलटा आहे हा. एक्सॉर बघा तुम्ही, एक्सॉर गेट मध्ये बघा तुम्हाला इथे उलट दिसेल, मी फास्ट करतो बघा, तुम्हाला दिसते का उलट, अरे दिसायला लागले की नाही, हो सर दिसायला लागले. हा एक्स नॉर गेट आहे. सर याचं हे कसं असतं, एक्स नॉर गेटला लक्षात ठेवा फक्त आउटपुट काय पाहिजे, सेम आउटपुट असल्यावरच, सेम इनपुट असल्यावरच आउटपुट हाय. एक्सॉर मध्ये वेगवेगळे इनपुट असल्यानंतर आउटपुट हाय असतं, अन्यथा लो असतं. ठीक आहे सर, ओके. युनिव्हर्सल गेट काय असतं सर, आता बघा गेटमध्ये ना, गेट्समध्ये 2 टाईप येतात. कुठले गेट येतात सर, एक असतं फंडामेंटल गेट, फंडामेंटल बरं का. फंडामेंटल म्हणजे कुठलं सर, ऑर नॉट आणि अँड. हे असे गेट्स आहेत जे तिन्ही गेट यूज करून आपण सगळे गेट बनवू शकतो. म्हणजे या तिघांना यूज करून आपण ऑर बनवू शकतो, नॉर बनवू शकतो, नॅन्ड बनवू शकतो, एक्सॉर बनवू शकतो, एक्सनॉर बनवू शकतो. आलं लक्षात, जसं फंडामेंटल युनिट्स होते बघा, तर तसंच हे फंडामेंटल गेट्स आहेत. बरोबर आहे का सर. फंडामेंटल युनिट सर 11वी क्लास 11वी सर, युनिट मेजरमेंट हा चॅप्टर सर विसरून गेले सर मी. सगळ्यात पहिले बेटा माणूस म्हातारा होतो ना, तर तो नीटच्या प्रिपरेशनला होतो. आपण हा सेमीकंडक्टर शेवटचा चॅप्टर आहे, तुझा पहिला चॅप्टर होता युनिट डायमेन्शन, आठवतं का तुला थोडं तरी, हा त्याच्यावर जर टेस्ट घेतले तर मार्क येतील का तुला. कर अभ्यास करत राहा, रिव्हिजन करत राहा, आपण करणार आहोत, भरपूर अभ्यास करणार आहोत आपण. हा चला लक्ष द्या इकडे. फंडामेंटल सर, त्याचबरोबर अजून एक गेट असतो ज्याला आपण काय म्हणतो सर, युनिव्हर्सल गेट. युनिव्हर्सल गेट्स. युनिव्हर्सल गेट म्हणजे कुठले सर, युनिव्हर्सल म्हणजे बेटा 2 गेट्सला आपण युनिव्हर्सल म्हणतो, एक नॅन्ड आणि दुसरा आहे नॉर. याला आपण युनिव्हर्सल का म्हणतो,
कारण की एकाच गेटचा वापर करून आपण सगळे गेट बनवू शकतो. बघा, ऑल गेट्स कॅन बी फॉर्म्ड, ऑल गेट्स कॅन बी फॉर्म्ड युझिंग सिंगल गेट. आणि फंडामेंटल म्हणजे काय, तिघांचा यूज करायचा, इथे एकाचा यूज करायचा. जसं आता बघा, इथून प्रश्न येतात. प्रश्न कुठून येतात ते महत्वाचा मुद्दा आहे आपला. सगळ्यात आधी आपण वेगवेगळे गेट बनवायचा प्रयत्न करू. कुठले गेट बनवता सर तुम्ही? बघा, आता एक एक गेट बनवू आपण. आधी नॅन्ड गेटला ॲज अ युनिव्हर्सल गेट सिद्ध करू आपण. सगळ्यात पहिले नॅन्ड पासून तुम्ही सर मला नॉट बनवून दाखवा. नॅन्ड पासून नॉट बनवून दाखवतो बेटा तुला, है ना. नॅन्ड पासून नॉट बनवू आपण. तर बघा, नॅन्ड पासून नॉट कसा बनवायचा? नॅन्ड पासून नॉट बनवायला एक काम करू आपण. काय काम करता सर? हा घे बेटा नॅन्ड गेट, हा झाला नॅन्ड गेट सर. आणि नॅन्ड गेटला जॉईन करून टाक दोन्ही इनपुट, आणि इथे दिला मी ए, आणि हा माझा आउटपुट आला वाय. आता इथे वायला काय लिहिशील सांग बरं? सो वायला काय लिहिशील? आता दोन्ही इनपुट जर बघायला गेला, दोन्ही इनपुट ए, इथे पण ए आणि इथे पण ए, म्हणजे काय येणार आहे? ए डॉट ए चा बार असतो, ए डॉट बी ना. आता इथे ए आणि बी इक्वल आहे. ए डॉट बी सर, ए डॉट ए काय असतं सर? ए डॉट एच असतं. अरे ए डॉट ए काय असतं? ए असतं. म्हणजे इथे येणार आहे ए बार. म्हणजे हा कुठला गेट झाला सर? हा झाला नॉट गेट. नॉट गेट आपण बनवला युझिंग नॅन्ड गेट. शाबास सर. तुम्ही एक काम करा, तुम्ही ना मला नॅन्ड यूज करून अँड बनवून दाखवा. नॅन्ड यूज करून काय बनवून दाखवा? अँड बनवून दाखवा. सोपं आहे. बघ, हा झाला तुझा कुठला गेट? हा झाला सर माझ्याकडे नॅन्ड गेट. अजून एक नॅन्ड गेट लावतो मी, कॉमन इनपुट देऊन. लावून टाका सर. अजून एक कॉमन इनपुट लावलं बेटा तर असं काहीतरी येईल. आता हे तेच आहे का? बघा, इथे ए बी आहे, इथे काय येणार आहे बघा? इथे येईल सर ए बी बार. बरोबर आहे, इथे ए बी बार येणार आहे. आता ए बी बारला परत सेम इनपुट दिलं बघा. इथे ए बी बार आहे आणि इथे काय सर? ए बी बार आहे. म्हणजे तुझं आउटपुट काय येणार? इथे लक्ष द्या, आउटपुट येईल ए बी बार डॉट ए बी बार याचा बार. आता नीट लक्ष दे, ए बी बार डॉट ए बी बार म्हणजे काय? सेम क्वांटिटीला तू घेतोय ना, म्हणजे ए बार डॉट ए बार, बी बार डॉट बी बार, किंवा ए डॉट ए, बी डॉट बी, सी डॉट सी. काय असतं सर? सेम क्वांटिटी असते ती. म्हणजे असं येईल ए डॉट बी बार, आणि अजून एक बार आहे हा वरचा बार तू विसरला. ठीक आहे, मग हे बार बार कॅन्सल होऊन जाईल बेटा. म्हणजे डबल कॉम्प्लिमेंट केली तर तेच येतं. म्हणजे हा झाला ए डॉट बी. म्हणजे आपण दोन गेट यूज करून काय बनवलं सर? कशाचं काय बनवलं तुम्ही? नॅन्डचा बनवला अँड. ठीक आहे, त्याच पद्धतीने आपल्याला आता बनवायचे कुठला गेट बनवायचा? आता आपण एक काम करू, आपण बनवू ऑर गेट. काय बनवायचं सर? ऑर गेट बनवू. ऑर गेट कसं बनवणार? बघा, सगळ्यात पहिले मी एक नॅन्ड गेट घेतो बेटा. एक नॅन्ड गेट घेतला, घ्या, आणि इथे ए आहे. अजून एक हा दुसरा नॅन्ड गेट आहे, इथे बी आहे. ठीक आहे, आणि सर इथे हा नॅन्ड गेट सिद्ध होतो. अच्छा, दोघांना घ्या, जोडून टाका सर. आणि जोडल्यानंतर एक तिसरा नॅन्ड गेट लावा. आता हा तयार झाला. कोण तयार झाला सर? हा तयार झाला बेटा ऑर गेट. कसं सिद्ध करा? करतो सिद्ध. बघ, हा ए तर हा किती येणार आहे? ए बार. दिसते ना तुला? हे इन्व्हर्टर आहे बघ. ए तर इथं ए बार येतो. हा बी आहे सर, तर इथे काय येणार आहे? बी बार. का सर? कारण हे दोन्ही गेटचे इनपुट काय बेटा? सेम आहे. हे इनपुट सेम आहे सर. हे ए बार आणि हे बी बार आहे. म्हणजे इथे काय येणार आहे बघा? वाय इज इक्वल टू काय येईल? वाय इज इक्वल टू यायला पाहिजे. थोडंसं नीट लक्ष द्या. ए बार डॉट बी बार. बघा, ए बार आणि बी बारचं प्रोडक्ट आणि त्याचा कॉम्प्लिमेंट पुन्हा एकदा. ठीक आहे, आता याचा कॉम्प्लिमेंट जेव्हा घ्यायचा आहे, तेव्हा कसं घ्याल? याला डी मॉर्गननी तोडा. हे बघा, ही मोठी टोपी आहे. मोठ्या टोपीला इंडिव्हिज्युअल टोपी करायची. मगाशी जसं सांगितलं मी तुम्हाला. काय सांगितलं होतं सर? की जर ही मोठी टोपी असेल, कॉमन टोपी असेल, त्याला इंडिव्हिज्युअल टोपीमध्ये कन्वर्ट करता येतं. कसं कन्वर्ट करता येतं? इथे डॉटच्या जागी प्लस येईल, म्हणजे इथे करा प्लस. झाला? प्लस झाला. आता ह्या टोप्या ऑलरेडी होत्या, याला अजून इंडिव्हिज्युअल टोपी लावायची. ही आली इंडिव्हिज्युअल टोपी. म्हणजे आता ए डबल बार काय झालं सर? ए झालं. ए प्लस बी. हा झाला कुठला गेट सर? ऑर गेट झाला. ऑर गेट. किती गेट लागले? ऑर बनवायला किती गेट लागले? 3 गेट लागले. त्याच पद्धतीने 4 नंबरला बेटा इथे काय बनवता सर? आता इथे नॉर गेट बनवतो. नॉर गेट बनवायला सोपं आहे का? एकदम सोपं आहे. काही नाही करायचं बघा. हे असं आहे. ठीक आहे, हे ए आहे सर, हे बी आहे.
इकडे एक नॅन्ड आला, इकडे एक नॅन्ड आला. याला जोडून टाका आधी. तर याला जोडलं, हा बनला. इथपर्यंत काय बनतो सर? इथपर्यंत ऑर बनतो. मग अजून एकदा जर मी इन्व्हर्टर लावून टाकलं याला, अजून एकदा जर बेटा मी इन्व्हर्टर लावून टाकलं तर माझ्याकडे येईल की नाही? अरे येईल की नाही? बघा इथपर्यंत तुम्हाला क्लिअर आहे का? इथपर्यंत काय आलं सर? इथपर्यंत ऑर गेट आला. अरे इथपर्यंत काय आलं? ऑर गेट आला. मग आता ऑर लावला तर इथे काय येणार आहे बघा? इथे काय येईल? वाय इज इक्वल टू, मी लिहितो डायरेक्ट, वाय इज इक्वल टू काय लिहितात सर? ए प्लस बी डॉट ए प्लस बी डॉट ए प्लस बी है ना, ए प्लस बी डॉट ए प्लस बी. आणि याचा काय येणार आहे सर? याचा बार येणार आहे. बरोबर आहे. इकडे इकडे ए प्लस बी येतं बघा, इकडे ए प्लस बी आलं सर, आणि इकडे काय आलं सर? ए प्लस बी आलं. थोडंसं नीट लक्ष द्या. ए प्लस बी डॉट ए प्लस बी सेम क्वांटिटीचं जेव्हा आपण डॉट प्रोडक्ट करतो, डॉट प्रोडक्ट म्हणजे अँड करतो, तेव्हा काय येतं? तर तेव्हा येतं सर काय येतं? तीच क्वांटिटी येते, ए प्लस बी बार. म्हणजे हा कुठला झाला सर? नॉर गेट झालेला आहे. तर कळालं का कसं झालं? हो सर. एक्सॉर आणि एक्सनॉर पण बनवता येतात, काळजी करू नका. बघा 3 फंडामेंटल बनवले ना तुम्ही, नॅन्ड यूज करून 3 फंडामेंटल बनवले ना, मग ते पण बनवता येतात. ठीक आहे. हे एकदा बघून घ्याल. हे शी डायग्राम आहे. हे काय केलंय सर तुम्ही? हे आपण नॉर गेट पासून, हे नॉर गेट पासून बनवलंय बघा. हे नॉर पासून बनवलंय बेटा. हा नॉर पासून बनवलाय आपण. नॉर गेट ॲज युनिव्हर्सल. मागे काय सिद्ध केलं होतं सर तुम्ही? मागे सिद्ध केलं होतं मी, काय सिद्ध केलं होतं? मागे मी नॅन्ड सिद्ध केलं होतं, आता नॉर सिद्ध केलं याच्यामध्ये. हे बघून घ्याल, तुम्हाला कळून जाईल. अत्यंत सोपं आहे. सेम आहे बेटा, सेम आहे. ओके सर, ओके. In a certain two input logic gate, when the inputs are 0 0, output is 1, and also when input are 0 1, then again output is 1. काय म्हणतात बाबा? 0 0 ला 1 आहे, आणि 0 1 ला काय? 0 1 ला 1 आहे. तर निश्चितपणे हा एक्सॉर गेट तर नाही आहे ना, एक्सॉर गेट तसा नाहीच आहे ऑप्शन मध्ये. 0 0 ला 1, 0 0 ला 1 म्हणजे हे अँड पण येत नाही आणि ऑर पण येत नाही. नॅन्ड आणि नॉर असायला पाहिजे, एवढं तर तुम्हाला माहिती पाहिजे है ना. 0 0 ला 1 आहे. ठीक आहे. 0 आणि 1 ला 1 आहे. 0 आणि 1 ला काय सर? 1 आहे. इथे जर तुम्ही बघायला गेलं, याला 0 प्लस 1 किती येतं सर? हे 1 आणि याचा बार. बरोबर ना, 1 चा बार म्हणजे किती आलं? 0. 0 आणि 1 ला 0 याचं जर इनपुट असेल तर याचा आन्सर काय लागले? 0 यायला लागले. पण इथं 0 1 ला काय बेटा? 1 आहे. याचा अर्थ हा पण येत नाही. याचा आन्सर काय झालं? सी झालं. डायरेक्ट येतं. बरोबर आहे. येस सर. पुढे बघा. इफ ऑल 3 इनपुट्स आर फर्स्ट 0 अँड देन 1, द आउटपुट इन द फॉलोइंग केस सर्किट विल बी. ते सोपं आहे, सोपं आहे. करून बघा. इंडिव्हिज्युअली करून बघितलं तरी जमतंय, नाही तर डायरेक्ट इक्वेशन लिहिलं तरी जमतंय. इंडिव्हिज्युअली करा. छोटं सर्किट असलं तर डायरेक्ट अप्लाय करू शकतो. कसं म्हणतोय? पहिले कसं आहे? 3 इनपुट कसं सांगितलं त्यांनी? आर 0 म्हणजे हे 0 0 पुन्हा एकदा 0. बघा 0 0 हा नॅन्ड गेट आहे. 0 × 0 0, 0 चा बार 1, इथे 1 आलं. आणि हा म्हणजे इथे हा 1 इकडे कॅरी झाला आणि हा इकडे 0 आहे. 1 × 0 काय येईल बेटा? 0, आणि 0 चा बार काय सर? 1, म्हणजे इथे काय आलं? 1. तर मग पहिल्या केसचा आन्सर काय आलं पाहिजे? 1 आलं पाहिजे. पहिल्याचं 1 आलं पाहिजे. ठीक आहे. आता दुसरं बघू आपण, दुसऱ्या अक्षराने करू. नंतर काय सांगितलंय त्यांनी? नंतर सगळे 1 1 केले. ठीक आहे. हे 1 केलं, हे 1 केलं. अशा प्रश्नांमध्ये एकदम व्यवस्थित करायचं बरं का, हळूहळू करायचं. हे हक्काचे मार्क असते, इथं घाई करायचे नाही. इथं जर गेला ना बेटा तू, इथे मार्क्स गेला ना तर कॉम्पिटिशन मध्ये खूप मागे जाशील. हा, जे सगळे बरोबर करतात ना त्याला कधीच चुकवायचं नाही, हे लक्षात ठेवायचं. दिस इज अ गोल्डन रूल फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. सो 1 1 1, तो 1 1 1 × 1 1, 1 चा हे काय येणार? 0 येणार आहे. मग हा 0 इकडे आला. ठीक आहे. हा 0 इकडे आला. आता हा 1 आहे, 1 ॲज इट इज इकडे आला. 1 × 0 0, 0 चा बार काय आला? 1. मग हा 1 यायला लागलाय, म्हणजे 1 1 आन्सर पाहिजे. दिस इज करेक्ट. डी इज करेक्ट आन्सर. पुढे काय सांगितलंय? कॉम्बिनेशन द आउटपुट वाय कॅन बी रिटर्न ॲज. आता आउटपुट वाय कसं लिहायचं? हा, हे सोपे प्रश्न असतात. कसं करायचं बघा. हा ए बेटा, हा नॉट गेट आहे ना, हा इन्व्हर्टर लावला इथे, तर ए बार. सर इथे काय? इथे डायरेक्ट बी आहे. इथे काय? इथे बघायला गेलं तर इथे ए आहे आणि इथे बी आहे. नीट लक्ष द्या. इथे काय येईल? इथे ए × बी आहे, ए बी आहे. हा अँड गेट आहे बरं का, हा अँड गेट आहे. त्याच्या पुढे काय लावलं? इन्व्हर्टर लावलं, म्हणजे इथे काय आलं? इथे आलं ए बी बार. कळते का? ए बी बार. पुढे बघा, इथे अँड गेट आहे, हा अँड गेट आहे म्हणजे काय येईल? ए बार × बी ॲज इट इज. ठीक आहे. आणि हा ए बार × बी असा चालाय. आणि इकडे काय सर? इकडे ऑर गेट आहे बेटा, इकडे ऑर गेट आहे. ऑर गेट म्हणजे या दोघांची ऍडिशन, म्हणजे इथे यायला पाहिजे ए बी बार प्लस ए बार बी. ठीक आहे. आता बघा,
ए बी बार प्लस ए बार बी, हे डायरेक्ट आहे. सी इज द करेक्ट आन्सर. काही डोकं लावलं, काहीच डोकं लावलं, खूप सोपं यार, खूप सोपं आहे. पुढे बघा, इन द लॉजिक सर्किट गिवन ए बी सी आर द इनपुट्स, वाय इज द आउटपुट वाय इज हाय. आउटपुट काय म्हणलंय, वाय काय हाय आहे. चला मानलं. आउटपुट जर हाय, आउटपुट हाय, तर कशासाठी हाय म्हणतं, ए बी फॉर ऑल लो इनपुट्स. आता याला चेक करत बसायचं नाही. मला काय वाटतं, चेक केल्याशिवाय चांगला पर्याय आहे. थांबा, आपण काय करू, याला असंच राहू दे. हे आपण काय करू, याला जनरल लिहू. बघा इथे काय येईल, बी सी, बी आणि सी आहे ना, आणि हा कुठला गेट आहे, हा नॉर गेट आहे. अरे नॉर गेट आहे ना, समोर इन्व्हर्टर लावले त्यांनी, म्हणजे इथे काय यायला पाहिजे, बी प्लस सी बार. ठीक, आणि हा ए ॲज इट इज जाईल, आणि हा अँड गेट आहे, म्हणजे इथे किती आलं पाहिजे, इथे आलं पाहिजे. मी वाय इज इक्वल टू लिहितो, ए डॉट प्रोडक्ट होतं दोघांचं, बी प्लस सी बार असे हे. ठीक आहे, इथपर्यंत आलो आपण, आलो सर. आता तुम्ही टाकून बघा, आता सोपं आहे ना, आता तिकडे करायची गरजच नाही, आता डायरेक्ट इकडे करू शकता तुम्ही. आता फॉर ऑल हाय इनपुट्स, सगळे जर हाय इनपुट असले तर वाय किती येतो, वाय इज इक्वल टू 1. ठीक आहे, डॉट 1 प्लस 1 बार, तर हे किती येतं, 1 प्लस 1 बार किती येतं, 1 प्लस 1 म्हणजे 1, 1चा बार किती येतो, 0, 0 इंटू 1 किती आलं, 0, म्हणजे हे 0 आलं. बरोबर आहे का. आपल्याला आउटपुट 1 पाहिजे, तर हे आन्सर तर नाही आलं. हाय इनपुटसाठी तर येत नाही. सगळे जर लो इनपुट असले तर, सगळे लो इनपुट करून बघू आपण. सगळे लो इनपुट असले तर हे 0 यायला लागले. आता हे 0 झालं तर बाकी इथं काही असू दे, अरे बाकी इथं काही असू दे, त्याने काही फरक पडणार आहे का. हे 0 झालं ना बेटा, तर बाकी काही असू दे तर 0च येते. मग आता पुढे काय सांगितलं, पुढे आता या दोघांपैकी चेक करायचे. बघा एक गोष्ट लक्षात ठेवा, हे अँड गेट झाला ना, हा याचा आणि याचा अँड आहे ना, तर हा पण हाय पाहिजे आणि हे दोघं पण हाय पाहिजे. म्हणजे मला काय म्हणायचंय, ए काय पाहिजे, 1 पाहिजे. ठीक, आणि बी प्लस सी हे जे आहे ना, हे टोटल पण 1 पाहिजे, तरच इकडे काय येणार आहे सर, 1 येणार आहे. अरे हो की नाही. बी प्लस सी 1 कधी राहतील, बी प्लस सी तेव्हा 1 राहतील जेव्हा बी आणि सी दोन्ही 0 आहे. अरे येस और नो. अबे तो नॉर गेट आहे यार, नॉर गेट आहे, म्हणजे 0 0 केलं तर ते 1 येते, म्हणजे 0 प्लस 0 इज 1 अँड ए इज अगेन 1. सो 0 0 आणि 1. ओके है ना. याला एवढी करायची गरज नव्हती जेवढं मी केलंय, फक्त करून दाखवलं, तुम्हाला शॉर्टकट सांगितलं, लॉजिक लावायचा. शांत डोकं पाहिजे तरच होतं, अन्यथा होत नाही. ठीक, टू गेट द ट्रूथ टेबल, असा ट्रूथ टेबल पाहिजे आपल्याला, असा ट्रूथ टेबल पाहिजे. तर त्यांनी सांगितलंय हा गेट कुठला आहे, इथं कुठला गेट पाहिजे म्हणतात, इथं कुठला गेट पाहिजे. ट्रूथ टेबलमध्ये जर बघायला गेलं तर ए बी 0 आहे, 0 0 ला 1 यायला लागले, 0 1 ला 0 यायला लागले, 1 0 ला 1 आहे, आणि 1 1 ला 1 आहे. तर आता याला काहीच करू शकत नाही आपण. याला काय करायचं ना, याला सरळ तुम्ही ना अप्लाय करून बघा. तुम्हाला सांगतो असे प्रश्न कसे करायचे. ए 0 आहे, बी काय सर, बी 0 आहे. चला हा 0 आहे बेटा, आणि हा पण काय इथं 0 आहे. ठीक आहे, 0 0 ला हा 1 येतोय. कोण 1 येतोय सर, हा ऑर गेटचा 1 येतोय. अबे हे 0 0 आहे, याला हे 1 यायला लागले. हे 1 कधी येऊ शकतं, हे 1 येईल तेव्हा, नीट लक्ष द्या मी काय म्हणतोय, हे इथे 1 कधी येईल, इथे 1 तेव्हाच येऊ शकतो जेव्हा इथे 1 असेल, कारण आता आधी 0 आहे, ऑर गेट येतो. बरोबर, म्हणजे सर इथे 1 आहे, इथे 1 आहे, म्हणजे इथे 1 आहे. अरे हो की नाही सर, येस. म्हणजे हा जो गेट आहे ना, तो 0 0 ला 1 द्यायला लागलाय. 0 0 ला काय द्यायला लागलाय सर, 1 द्यायला लागलाय. कोण देतं 0 0 ला 1, ऑर देतो का, नाही देत. अँड देतो का, नाही देत. एकतर तो नॅन्ड आहे किंवा नॉर आहे. एकतर कोण आहे सर, नॅन्ड आहे किंवा नॉर आहे. परत एकदा करून बघू, जसं मी बोललो तसं. आता नॅन्ड आणि नॉरला कोण डिफरन्शिएट करू शकतं, नॅन्ड आणि नॉरला आपण 1 1 ला 1 1 नाही करू शकत. आपण पुढचं घेऊ, आपण है ना, पुढचं घेऊन टाकू. 0 आणि 1 बघू. ए 0 आहे सर, ए ला 0 करून टाका. ठीक आहे, ए 0 आहे आणि बी 1 आहे. ठीक आहे, आता वाय काय बेटा, वाय 0 आहे सर, वाय इथं 0 आहे. वाय जर 0 आहे तर इथं काय असलं पाहिजे, इथे 0 आहे ना, तर हा ऑर गेट आहे, हा 0 आहे, म्हणजे हा 100% हा 0 पाहिजे. बरोबर आहे, हा 0 झाला म्हणजे याला हे कनेक्टेड, म्हणजे हे 0 झालं. याचा अर्थ 0 1 ला 0, 0 1 ला काय पाहिजे सर, 0 पाहिजे. 0 1 ला 0 पाहिजे. कोण देतं रे 0 1 ला 0, नॅन्ड देतो का नॉर देतो. अरे ट्रूथ टेबल माहिती होतं ना मग अशी तुला. 0 1 ला 0 कोण देतं, नॅन्ड देतं का नॉर देतं. सर 0 1 ला 0 देतं कोण, नॉर. मग याचा आन्सर काय असलं पाहिजे, नॉर. कळलं का तुम्हाला कसं करायचं. बघा मी पेन पण उचलला नाही, पेन्सिल म्हणजे हे जे काही माझ्याकडे मार्कर आहे तेवढ्याने केलंय, जास्त काही करायची गरज नाहीये. बेसिक आहे बेटा, एकदम सोपं आहे. पुढे बघा, इन अ गिवन लॉजिक सर्किट द आउटपुट वाय व्हेन ऑल 3 इनपुट्स ए बी सी आर फर्स्ट लो अँड देन हाय विल बी रिस्पेक्टिव्हली. पहिल्यांदा काय सांगितले, पहिले तिन्ही मी असं सॉल्व्ह करतोय, मजा यायला लागली मला म्हणून, नाही तर तुम्हाला प्रॅक्टिस करायची. ऑल 3 इनपुट्स आर फर्स्ट लो अँड देन हाय.
पहिले सगळ्यांना लो करून टाक. चल 0 0 0. बघा शून्याचा बार 1 येईल बेटा. 0 इंटू 0 0. पण एकदा काय आहे इथं परत बार आहे, इन्व्हर्टर आहे ना, नॅन्ड गेट आहे, मग इथं 1 येईल. हे 1 1 आलं, हे 1 आलं. 1 आणि 1 काय येते सर? 1 येतं. म्हणजे पहिलं तर 1 यायला पाहिजे, हे 1 येते हे ना. आता पुढे आन्सर नाही. आणि देन हाय. हाय म्हणजे काय बघू, जे काय आन्सर येईल. हाय म्हणजे असं, हे 1 हे 1 हे 1. 1 1 किती येतं? 1 1 1. पण त्याचा बार केला तर 0, इथं 0 यायला लागले. आणि इथं 1 1 चा बार काय लागला? 0 यायला लागलाय. तर 0 0 इथे 0 0 म्हणजे हे किती यायला लागले सर? 0 यायला लागले. 0 0 ला काय सर? 0. म्हणजे हे आन्सर नाही आहे. आन्सर काय? आन्सर हे बेटा. ठीक आहे, आलं लक्षात? ओके सर. द लॉजिक गेट फॉर विच द आउटपुट गोज हाय ओनली वेन द ऑड नंबर ऑफ हाय ऑर 1 आर ॲट इट्स इनपुट. काय म्हणतात ते? आउटपुट कधी हाय? आउटपुट तेव्हा हाय जेव्हा ऑड नंबर ऑफ हाय असेल. ऑड नंबर ऑफ हाय. ऑड नंबर ऑफ हायचा अर्थ कळतो का? ऑड नंबर म्हणजे काय की हे तर इवन नंबर झालं, इथं लो आहे, इथं काय सर? लो आहे. सर तुम्हाला कसं माहिती आहे लो आहे? कारण अरे जर ऑड नंबर ऑफ हायला आउटपुट हाय असेल तर इवन नंबर ऑफ हायला आउटपुट लो असेल. ठीक आहे, म्हणजे इथे जे आहे बेटा ऑड नंबर ऑफ हाय, ऑड नंबर एकचदा हाय केलंय, हे पण ऑड नंबर ऑफ हाय. इथे काय पाहिजे सर? इथे इथे पाहिजे हाय. इथे काय पाहिजे सर? हाय पाहिजे. आणि इथं 0 0 ला काय पाहिजे? 100% लो पाहिजे. कारण आउटपुट कधी हाय? तेव्हाच आहे जेव्हा इवन ऑड नंबर ऑफ हाय. ठीक आहे, आणि ऑर 1 ॲट इट्स इनपुट. हा तेच आहे. ठीक आहे, ऑड नंबर ऑफ हाय ऑर, अच्छा, ऑर 1 ॲट इट्स इनपुट. इथे पण हाय येईल. दुसरी कंडिशन नाही वाचली मी. काय सांगितले? ओनली वेन ऑड नंबर ऑफ हाय. ऑड नंबर ऑफ हायला तर आहेच आहे. ऑर किंवा 1 आर ॲट इट इनपुट, म्हणजे 1 पाहिजे इनपुटला. म्हणजे इथे इथे 1 आहे ना, तर इथे पण हाय म्हणता येते. मी दुसरी कंडिशन वाचली नव्हती. ठीक आहे ना, तर इथे पण काय? हाय. बाकी सगळ्या केसमध्ये लो येतं. म्हणजे एकच तर केस उरली. म्हणजे 0 0 ला फक्त लो पाहिजे, बाकी सगळीकडे हाय पाहिजे. 0 0 ला लो, बाकी सगळीकडे हाय. हा कुठला गेट आहे? हा कुठला गेट आहे? तर दिस इज नथिंग बट ऑर गेट. हा कुठला गेट आहे बेटा? ऑर गेट. अरे दिसतोय का ऑर गेट आहे? हा, कोणालाही दिसेल ऑर गेट आहे. कुठला कुठला युनिव्हर्सल गेट आहे? तर नॅन्ड गेट इज अ युनिव्हर्सल गेट है ना. नॅन्ड आणि नॉर हा युनिव्हर्सल गेट आहे, डिटेलमध्ये एक्सप्लेन केले. फॉलोइंग कॉम्बिनेशन गेट्स आर इक्वेलंट टू. हा, इथे किती मजा येते बघ बरं सॉल्व्ह करायला. आता याला काही करत नाही बसायचं, मी जस्ट सांगतोच कर. ए आणि बी आहे ना बेटा, इथे लिही ए, इथं बी. तर ए इंटू बी हे काय झालं? ए बी बार. ए बी बार. ठीक आहे, म्हणजे इथे आला ए बी बार. ए बी बार. इथे काय आलं सर? इथे इथे येईल ए, इथे काय येईल? इथे बी. इथे किती आहे सर? ए बी बार. आता पुन्हा एकदा इथे काय येणार आहे? इथे हा नॅन्ड गेट आहे, हा नॅन्ड गेट आहे ना. नॅन्ड गेट म्हणजे ए बी बार डॉट बी याचा बार. इथे पुन्हा काय येईल? ए डॉट ए बी बार याचा बार. हे आले. आता इथे काय येईल? इथे परत इन्व्हर्टर आहे, इथे परत नॅन्ड गेट आहे, म्हणजे हे किती यायला पाहिजे? ए, आता याला नीटच लिहितो, एवढी जागाच नाही लिहायला. वाय इज इक्वल टू ए बी बार डॉट बी याचा बार, परत डॉट ए डॉट ए बी बार याचा बार, आणि मग पुन्हा असं. एवढं सर मोठे. मग आता इथं डी मॉर्गन लावा. डी मॉर्गन लावायला खूप आनंद मिळतो मला, है ना. मजा येते बेटा. डी मॉर्गन नाही लावला आयुष्यात तर काय केलं तू सांग बरं. कसं करायचं डी मॉर्गन? तर हे जे दोघं आहेत याला सेपरेट कसं करायचं? सेपरेट मी तुम्हाला सांगितलंय कसं करायचं, है ना. नीटचे ते एक्झाम्पल घेतलेत, काही थोडे सॉल्ड एक्झाम्पल घेतलेत मी प्रॅक्टिसला. याला सेपरेट करा. याला सेपरेट केलं तर कसं येईल? ए बी बार डॉट बी, याला असं आहे ना, अजून एक बार येतो इथे. याला बघा, हे आडव्याला, या मोठ्या याला जर सेपरेट करायचं असेल ना, तर हे छोट्या याच्यावर लावावं लागतं, छोट्या याच्यावर बार लावावं लागतं. तर हे छोटे बघा, हे छोटे, याच्यावरती एक बार लावला, प्लस इथे प्लस येईल, है ना, इथे प्लस. याच्यावरती एक बार लावावा लागेल, याच्यावरती एक बार, म्हणजे सर ए डॉट ए बी बार, हा बार आधीच होता, अजून एक बार. सो डबल बार केलं तर ते गायब होऊन जातं. म्हणजे कसं येईल? ए बी बार डॉट बी प्लस ए डॉट ए बी बार. इथपर्यंत आलो सर. आता एक काम करा, ए बी बार कॉमन काढा. ए बी बार कॉमन काढतो. ए बी बार कॉमन काढून येतं ए प्लस बी, असं येतं, असंच येतं की नाही? येस सर. आता परत काय करायचं? परत याला उडवून टाका. परत याला ए बी बार आहे ना, आता जर मोठं उडवायचं असेल तर छोट्याला लावावं लागतं, छोट्याला लावावं लागतं. म्हणजे कसं येईल? हे असं येईल बघा, ए बार प्लस बी बार. ठीक आहे ना, ए बार प्लस बी बार. हे मोठं उडवलं तर छोट्याला लावलं, आणि इथं अँडचं काय झालं? ऑर झालं, आणि इथं ए प्लस बी. मग इथं कसं येईल?
याला इकडे मल्टिप्लाय करा, काय येईल, ए बार, हे ए बार झालं, प्लस ए बार बी प्लस बी बार ए प्लस बी बार बी. ठीक आहे, हे तर झिरो होऊन जातं, कॉम्प्लिमेंटचा लॉ तुम्हाला माहिती, झिरो होऊन जातं. मग काय राहिलं, ए बार बी प्लस बी बार ए. हे कुठला गेट आहे बेटा, दिस इज नथिंग बट एक्सॉर गेट. अरे एक्सॉर गेट आहे की नाही, मजा आली का, मजा आली का. दिस इज नथिंग बट व्हॉट, एक्सॉर गेट. ठीक आहे, एक्सॉर गेट. सो किती किती नॅन्ड गेट लागले बरं, असा प्रश्न विचारू शकते सीईटी. बाय द वे हा प्रश्न कुठला आहे, हा प्रश्न बहुतेक तरी जेई मेन्स किंवा नीटचा आहे, मी हा सोडवला आधी पण. ठीक आहे ना. सो मिनिमम 4 नंबर ऑफ नॅन्ड गेट्स, मिनिमम 4 नंबर ऑफ नॅन्ड गेट्स आर रिक्वायर्ड फॉर एक्सॉर गेट. ठीक आहे, बाकी मी तुम्हाला सांगितले किती किती लागतात ते बघून घ्या तुम्ही, है ना. पुढे काय, द आउटपुट ऑफ द लॉजिक सर्किट शोन विल बी. याचं आउटपुट आहे, करून घ्याल का तुम्ही, करून घ्याल का, एवढं अवघड आहे का, चला करून देतो, जाऊ दे. ए बी आहे तर इथे किती येईल सर, ए बी बार. तुम्ही सोडवा बरं का, त्याशिवाय तुम्हाला येणार नाही, मी परत पहिलेच सांगतोय तुम्हाला. मग इथे इथे काही नाही, हे सेमच आहे बेटा, हे सेमच आहे, हे इन्व्हर्टर म्हणून काम करतं, हे इन्व्हर्टरच आहे. अरे याचं सेमच आहे इनपुट. ठीक आहे ना, आणि याला फक्त काय केलंय, याला फक्त इन्व्हर्टर म्हणून यूज करतो आपण, है ना. हे तुम्हाला सांगितलं पण मी. इथे काय येईल, ए बी बार चा बार येईल. ठीक, म्हणजे इथे यायला पाहिजे ए बी यायला पाहिजे, तर ए बी बारचा डबल बार म्हणजे हे. ठीक आहे ना, हे बरोबर आहे. पुढे काय, पुढे आहे वेन ऑल 3 इनपुट्स आर फर्स्ट हाय अँड देन लो. यार हे होमवर्क करून टाका, हे सेमच आहे, हे सेमच आहे. फक्त इथे ना, इथे हा गोळ्या लक्ष द्या, दिस शोज की हा काय आन्सर नॉर गेट आहे, तर त्याप्रमाणे तुम्ही काम करा, बाकी होऊन जाईल तुमचं. कमेंट करून याचा आन्सर सांगा बरं, कमेंट करून याचा आन्सर सांगा. द रिझल्टंट गेट, कुठला गेट आहे, कुठला गेट आहे, तर हे करू शकतो आपण, हा ए, हा बी आहे, हा ए बार, हा बी बार. ठीक आहे, आणि इथे परत एकदा नॉर आहे, म्हणजे असं येईल बघा, ए बार प्लस बी बार याचा बार. ठीक आहे, याला कसं कन्वर्ट करू शकतो, डी मॉर्गननी, मोठी टोपीला छोट्या टोपीत कन्वर्ट करा. तर ए डबल बार डॉट प्लसचं डॉट होतं आणि बी डबल बार, हे काय झालं बेटा, ए बी. ए बी म्हणजे कुठला गेट आहे, दिस इज नथिंग बट अँड गेट, अँड गेट है ना, अँड गेट बघा, अँड गेट, बी इज द करेक्ट आन्सर, बी इज द करेक्ट आन्सर. शेवटचा प्रश्न, हाऊ मेनी मिनिमम नंबर ऑफ नॅन्ड गेट्स, किती नॅन्ड गेट लागतात, किती नॅन्ड गेट लागतात नॉरसाठी, किती लागतात, 4. सांगितले का सरांनी, सांगितले, सरांनी सांगितले. ठीक, इन केस ऑफ नॅन्ड गेट, इफ ए अँड बी आर द इनपुट्स अँड वाय इज द आउटपुट. अच्छा, नॅन्ड गेटसाठी ए अँड बी जर इनपुट, अरे किती नॉर्मल प्रश्न आहे ना, नॉर्मल प्रश्न आहे, डायरेक्टली बेटा डी. अच्छा, मगाशी जो नॉर गेट बघितला होता मी, एक्सॉर गेट बघितला होता, त्याला किती गेट लागले होते, त्याला 4च लागले होते ना. हा ठीक आहे, 4च लागतात, म्हणजे सगळीकडे 4च लागतात. सो दॅट इज एंड ऑफ लॉजिक गेट्स आणि ऑल टाईप ऑफ डायोड. डन. लास्ट लेक्चर बघा, ट्रान्झिस्टर म्हणजे सेमीकंडक्टर तुमचा फिनिश होऊन जाईल. 1-2दा रिवाइज करा, प्रॉपर नोट्स आहेत PDF फॉर्ममध्ये आपल्या टेलिग्राम ग्रुपवर अवेलेबल आहे, त्याचा भरपूर वापर करा. ठीक आहे, भरपूर वापर करा आणि अभ्यास करत राहा. ऑल द बेस्ट.